म्हणजे ना स्त्रीला नीट जगता येतो ना पुरुषाला नीट जगता येतो. तो समाज इतका विखुरलेला होता. काय तिवारी कवीने वर्णन केले समर्थांच्या काळातले. प्रबल यवन झाले होते वंद्य या महाराष्ट्रात. प्रबल यवन झाले होते वंद्य या महाराष्ट्रात. आनंदत होता धर्म परसत्तेच्या दारात. शौर्य कीर्तले होते परसेवेच्या पंथात. वैशाली कल्याणी लीलाची केवळ खाणी. गरजली सद्गुरुवाणी राष्ट्राच्या कल्याणार्थ. जय रघुवीर समर्थ देशाच्या कल्याणार्थ. जय जय रघुवीर समर्थ धर्माच्या कल्याणार्थ. जय जय रघुवीर समर्थ. काय परिस्थिती समर्थांच्या वेळची. प्रबल यवन झाले होते वंद्य या महाराष्ट्रात. आक्रंदत होता धर्म परसत्तेच्या दारात. शौर्य धैर्य रुतले होते परसेवेच्या पंखात. पण ऐशा वेळी कल्याणी धीराची केवळ खाणी. गरजली सद्गुरुवाणी राष्ट्राच्या कल्याणार्थ. जय जय रघुवीर समर्थ. काय समर्थ बेधडकपणे फिरत होते. 5 पाकिस्तानात फिरत होते एका नव्हे. खांद्याला झोळी लावायची, गावोगावी जायचं आणि तिथल्या माणसांना जाग करायचं. उठा, का उठा? अरे शिवाजी आपुला राजा, मराठी आपुली बोली, गनिमी आपुला काळ विसरला, उठा. असं प्रत्येक गावागावात जाऊन जाग करायचे समर्थ. आणि माणसं जागी होत होती आणि म्हणत होती, हो हा साधू म्हणतोय ते बरोबर आहे. आपण जे आता जगतोय त्या शिवाजी राजामुळे, या धर्मामुळे जगतोय. त्यामुळे एकमेकांना नावं ठेवत बसण्यापेक्षा आता जाग होणं गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीने समर्थांचं कार्य चालू होतं. चाफळच्या राम मंदिराची स्थापना झाली समर्थांतर्फे. किती मोठं कार्य. आणि अशा समर्थाने राम मंदिर स्थापन केलं. आणि छत्रपतींकडून या राम मंदिर उत्सवासाठी, रामनवमीसाठी म्हणून काही दरवर्षी अनुदान येत असे. ते 1 वर्ष अनुदान आलंच नाही. जे वेळेवर येत नाही त्याला सरकारी अनुदान असं म्हणतात. पाठ्यपुस्तकं दिली पण अनुदान आणलंय. सगळे शिष्य माझ्या सकट हवालदिल झाले. नाही तर आता उत्सव कसा होणार रामनवमीचा. आणि हे समर्थांनी बघितलं, कल्याणाला हाक मारली. कल्याण हे चांगलं नाही. शिष्य ज्या वेळेला असा हवालदिल होतो ते अजिबात चांगलं नाही. म्हणून समर्थांनी काय केलं, कल्याणाला बसवलं. आणि आपल्याला ही सर्वांना कथा माहिती आहे. 205 बोध, ज्याचा आपण सर्वसाधारण रूप श्लोक असं केलं. तो बोध आहे, तो मनाला केलेला बोध आहे. ते 205 बोध समर्थ सांगतायत, कल्याण स्वामी लिहून घेत आहेत आणि दिले प्रत्येक शिष्याला हे श्लोक. सांगितलं, जा प्रत्येक दारात जा आणि हा श्लोक म्हणा आणि भिक्षा मागून आणा. कारण आपला एकंदरीतच उत्सव हा भिक्षेवर चालतो. त्यामुळे आता तीच प्रथा चालू राहणार कायम. बरेचदा समर्थांना याविषयी लोक नावं ठेवतात. गावात दारात जाऊन भिका मागत बसतात. पण भिकारी आणि भिक्षेकरी याच्यात फरक आहे. भिकारी स्वतःसाठी मागत असतो, भिक्षेकरी मागत असताना समाजासाठी मागत असतो. ते दान मागत असतो तो. आणि समर्थांनी लक्षात घ्या, लहान लहान मुलांना त्यावेळेला एकत्र करून भिक्षा मागायला का लावली याच्या मागचं कारण लक्षात घ्या. का सुरू केलं तर सगळ्या घरात भिक्षा मिळेल असं नाही. कुठेतरी नाही ऐकावं लागेल, शिव्या ऐकाव्या लागतील. आणि लहान मुलांना नाही ऐकायची सवय पाहिजे.
ती आत्ताच्या पिढीकडे अजिबात नाही. त्यांना पेन नाही मिळालं की ते बापालाच म्हणतं, देताय का खतम करू. नाही तर सिंघमचा डायलॉग प्रसिद्ध आहे, आता माझी देताय का बोला. मग ही जी अवस्था आहे जी आत्ताच्या काळात त्यांना नाही ऐकायची सवय नाही. पण त्या काळात समर्थांनी या लहान मुलांना एकत्र करून जा भिक्षा मागा, नाही दिली शिव्या ऐका, ते घर भिक्षेत धरायचंय की बाबा यांनी भिक्षा घातली, शिव्या दिल्यात ना म्हणजे दिलंय काहीतरी. मग आज नाही देणार, उद्या देईल, उद्या नाही परवा देईल, पण जायचं त्याच्या दारात. का जायचंय? कारण हे श्लोक, हा बोध त्यांच्या मनापर्यंत पोचला पाहिजे. आणि ह्याच मनोबोधातील काय आहे, समर्थांचे मनाचे श्लोक फार सुंदर आहे. तो श्लोक आपण म्हणतोय त्याला, आणि श्लोक या शब्दाला सुद्धा विनोबा भावेंनी फार सुंदर लिहिलं. विनोबांची फार सुंदर आठवण आहे. विनोबाजी म्हणतात, समर्थांचे मनाचे श्लोक म्हणजे आपल्या मनाचे शोक घालवणारे. साध्या भाषेत सांगितलं, फार काही त्यांनी मोठे शब्द नाही वापरले. ते मनाचे श्लोक आता प्रत्येक पिढीच्या, जरा आठवा जुन्या लोकांनी, आधी फक्त खिशात कंगवा आणि पाकिटच असायचं, बरोबर ना. आता त्याची आणखीन एक जागा मोबाईलने घेतली. मग आताच्या पिढीकडे या बरोबरीने एक मनाच्या श्लोकाचं पुस्तक खिशात असणं गरजेचं आहे. का असणं गरजेचं आहे? तर इतर धर्मीय शाळांच्या बाहेर उभं राहून आपला धर्म, हिंदू धर्म कसा वाईट आहे हे फुकट लोकांना सांगताय. मग आपल्या विद्यार्थ्यांकडे, पाल्याकडे एखादं मनाच्या श्लोकाचं पुस्तक असलं, तो आज वाचणार नाही, उद्या वाचणार नाही, आठवडाभर लक्षही देणार नाही, पण 8व्या दिवशी बघेल काय आहे ते बघूया तर खरं. म्हणजे हळूहळू आपला धर्म त्याला कळावा लागेल. त्या मनाच्या बोधाद्वारे, श्लोकाद्वारे आपल्याला ते आपल्या पाल्याला सांगता येईल. आणि त्याच मनोबोधातील दास्य भक्ती सांगणारा हा श्लोक आज आपण भगवंताच्या कृपेने अभ्यासासाठी घेतला. काय दास्य भक्ती आहे? श्लोक क्रमांक 47 ते 57, श्लोक क्रमांक 47 ते 56, 10 बोध आहेत, श्लोक आहेत. या 10 बोधाची शेवटची ओळ, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, हेच आहे नामपद, हेच आहे 10 बोधा. मग इथे दासाची समर्थाने एकूण 30 लक्षणं दिली आहेत, बरोबर की नाही बघा. 10 गुणिले 3 ओळी आणि 10. या 30 लक्षणांमध्ये समर्थ सांगतात दासाने कसं वागलं पाहिजे, असलं पाहिजे. म्हणजे कुठेही समर्थ या 10 बोधात बाबा तो दिसतो कसा, त्याचे कपडे कसे असावे, त्याने काय प्रकारच्या चपला घालाव्या, कुठली पावडर लावावी, कुठलं कुंकू लावावं, काहीही लिहिलेलं नाही. इथे फक्त समर्थांनी रूपाचं वर्णन न करता स्वरूपाला जास्ती महत्व दिलं. कारण दास हा रूपाने दिसून उपयोग नाहीये, तो स्वरूपातून दास असला पाहिजे, म्हणजे आतून. नाही तर मला सांगा, समर्थ काय कमी श्रीमंत होते? काय श्रीमंती घरची कमी होती? पण वर्णन काय समर्थांचं? शुका सारिखे. शब्द महत्वाचा आहे, नुसतं वैराग्य नव्हे, पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचा, कवी वाल्मिका सारिखा मान्याचा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा, जय जय. काय समर्थांना कमी होतो? समर्थांच्या एका शिष्याने राम 16 नावाचा ग्रंथ लिहिलाय. राम 16. यामध्ये त्याने समर्थांना पहिल्यांदा जेव्हा बघितलं, समर्थ कीर्तन करत होते, फार सुंदर प्रसंग आहे. त्यांनी वर्णन करताना असं लिहिलंय, मी समर्थांना जेव्हा पहिल्यांदा बघितलं तेव्हा पूर्ण शरीर छाटली झाकलेलं होतं, हातात सोन्याचं कडं होतं. ऐकून ठेवा,
मस्त कानात डूल घातलेले होते सोन्याचे, मस्त फेटा बांधलेला होता, त्याला खऱ्यात मोत्याचा तुरा होता. आणि असे समर्थ सोनं नाणं घालून वेदांत सांगत होते. हे महत्वाचं आहे. समर्थ म्हणाले, अरे वैराग्य पाहिजे ते आतून पाहिजे. म्हणून ते लोकांतात असताना काय, पण एकांतात जेव्हा त्याच्या बरोबर असतात ना, म्हणून एकांतात असू ना, लक्षात ठेवा, एकांतात जेव्हा असू तेव्हा सद्गुरूंशी बोला. एकांतात असू तेव्हा सद्गुरूंशी बोला, आणि चार चौघात असू तेव्हा सद्गुरूंविषयी बोला. आपलं चुकतंय कुठे सांगू का, माझ्या सकट. त्यामुळे लोकांतात गेलो ना की नको त्या गोष्टीची चर्चा करत बसतो, ज्याच्यातून आपल्याला काहीही फायदा. बघा ना, चार लोक एकत्र येऊन नामस्मरण करूया असं रोज वाटलं पाहिजे. कारण आता या देशाला तारणार कोण आहे तर फक्त नामस्मरण, बाकी काही तारणार नाही. कारण जे उभे आहेत सीमेवरती त्यांना जपमाळ घ्यायला आता वेळ नाही, मग त्यांच्यासाठी आपण तर घेऊ शकतोय, आपल्याला वेळ आहे. म्हणून आज सत्य संकल्प करायला हरकत नाही या श्रावणात. देवा बाबा, त्यांना तिकडे वेळ होत नाही, त्यांच्यासाठी एक माळ मी करतो, चालेल. त्याचं पुण्य मला नकोय, त्यांना दे. का नकोय? कारण ते तिथे उभे आहेत म्हणून चकल्या सगळं खायला मिळतंय, मोदक सगळं खायला मिळतंय. ते जर तिथे नसतील तर आपलं नाही होऊ शक्य. आपल्याला बंदूक घेणं शक्य आहे का बघा, म्हणजे मला तरी नाही. खरी खरी जत्रेत गेल्यावर मी घेतो खोटी, माहिती तुम्ही फुगे फोडलेत काय कधी लहानपणी जत्रेत? ती बंदूक सुद्धा पेलता आली पाहिजे जत्रेतली, पण ती धरायची आणि समोरच्या फुग्याचा नेम धरायचा. वा, हे सगळं उत्तम चाललंय. जोपर्यंत ती बंदूक हातात आहे तिथपर्यंत ठीक आहे, पण जेव्हा त्या बंदुकीचा चाप फोडला जातो, फाट जशी आवाज येतो, तो नेम जातो वरती, ती बंदूक वर, नेम धरलेला असतो समोरच्या फुग्याचा, फुटतो फुगावरचा, आणि लोक म्हणतात काय बुवांचा नेम आहे हो. आता त्यांना काय माहिती बुवाचा काय नेम आहे, सगळ्या अर्थाने घ्या. बुवाचा काय नेम आहे, त्यांना कुठे धरलंय काय, कुठला फुगा धरलाय तुम्हाला कुठे माहितीये. आपली ही परिस्थिती आहे, पण तिथे ती माणसं अहोरात्र जागी येतो, अहोरात्र. म्हणून अशा समर्थांनी शिष्य हवालदिल व्हायला लागल्यावर दिले श्लोक. आता त्यातला हा एक बोध आज आपण अभ्यासासाठी घेतोय. समर्थ म्हणतात आपल्याला, बाबा सदा देव काजी झिजे देह याचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर. समर्थ म्हणतात सदा देव काजी जिजे देह ज्याचा. अर्थ सरळ आहे, ज्याचा देह देव कार्यात, धर्म कार्यात, राष्ट्र कार्यात झिजतो, दासाचा झिजायला पाहिजे. सदा देव काजी जिजे देह ज्याचा. पुढे सदा राम नामे वदे नित्य वाचा, दासाच्या मुखात अखंड नाम पाहिजे. बाबा देह झिजवणं शक्य नाही का, राम नाम घे. ते करता येईल का, तेही करता येत नाहीये. बर, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, स्वधर्म सांभाळ. हे तरी जमेल का? मग या 3 परीक्षांमधून जो पास होतो तो जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. आपल्याला देव कार्यात देह झिजायला पाहिजे अशी इच्छा असते. मग आता देह झिजलाय, हे काय रोज बघणार का आपण? देह झिजायला पाहिजे, त्याचा अर्थ तसाच्या तसा न घेता, अरे तुम्ही कायम देव कार्यात राहा, राष्ट्र कार्यात राहा, धर्म कार्यात राहा. धर्मो रक्षती रक्षता,
तुम्ही जर धर्माचं रक्षण केलं तर धर्म तुमचं रक्षण करणार आहे. जर तुम्ही धर्माला पायाशी तुडवलं तर धर्मही तुम्हाला तुडवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपल्याला सदा प्रत्येक जण आपण घरात उदबत्ती लावत असू की नाही, ती उदबत्ती आपल्याला कधी म्हणाले का मला थँक्यू म्हणा. आपल्या पणजोबांपासून एक चंदनाचं खोड घरात असतं, ते उगाळून आता एवढं राहिले दाखवण्यापुरतं, बाकी पावडरवरच काम चालतंय. पण ते दाखवण्यापुरतं, मग ते खोड कधी म्हणाला का मला थँक्यू म्हणा. ते झिजत, ते काय करते, ते स्वतः झिजत करत पण आपल्याला सुगंध देत. म्हणून चंदन आणि तुळस हे त्यागाची रूप आहे. म्हणून जी माळ गळ्यात घातली असं ओरडायचं नाही. एकदा माळ गळ्यात घातल्यावर समोरच्यावर ओरडायचं नाही, हा नियम आहे. गळा माळ शोभे, सर्वांना परिचित असलेलं पद आहे. आत्मरूप शांती भक्तिभाव दोन्ही धरू ताळ तेरा विरक्तीचा कपाळास जायो आम्ही विठ्ठलाच्या भजनात, आम्ही विठ्ठलाच्या भजनात लागलो, आम्ही विठ्ठलाच्या शांत राहावं. आणि माळ हे तुळस मुळातूनच त्यागाचं रूप आहे. एकदा ती माळ गळ्यात घातली की हा देह तुझा झाला. म्हणून आता आपण हा अनुभव घेतलाय, आषाढी कार्तिकीला आता अनुभव घेतो आपण हे सगळे, की एकदा ती माळ गळ्यात असली की इथून चालत निघालं की पंढरपूरला जाईपर्यंत काय मिळेल ह्याची भ्रांत असते. काही नको, एकदा हा देह तिथे नेऊन आणला, थोडक्यात म्हणजे मोबाईल चार्ज झाला आताच्या भाषेत. कारण हाही डिस्चार्ज होतच असतो ना. मग याला न्यायचं कुठे असतं की सद्गुरूंपाशी जाऊन ती वायर, ते वायफाय कनेक्ट करायला लागतं. आम्ही गोंधळात जातो आणि ते वायफाय कनेक्ट करतो की महाराज म्हणतात कनेक्टेड. किती दिवस आहे? आम्ही म्हणतो 1 तास. आता 1 तासात ते काय चार्ज करणार हा फोन? पण खरंच जर आपण चांगल्या इच्छेने गेलेले असो, संकल्पाने गेले, मग ते 1 मिनिट सुद्धा पुरतो. म्हणून ती गळामाळ शोभे आत्मरूप शांती, ती शांती पाहिजे. मग असा देह तो त्याला अर्पण करायचा, तो झिजवायचा. मग तो झिजलेला रोज बघायचा आहे का? हा महत्वाचा प्रश्न नाही. एकदा त्याच्या कार्यात सुरुवात झाली की त्याच्याकडे लक्षही द्यायचं नसतं. यासाठी उदाहरण आमचे महाराज प्रवचनात फार सुंदर देतात. महाराज म्हणाले, अरे आपली उपासना किती झाली, काय झाली हे रोज तपासता का रे? कशाला? याच्यासाठी उदाहरण महाराज फार सुंदर देतात. एखादा परसात जर झाड लावलं तर रोज ते काढून बघता काय रे किती वाढले? किती साधं सांगितलं. आपली जी उपासना आहे काय आहे? भोजन. नीट आहे का? भोजन भजन. भोजन भजन पैसा और यारी
ये तो हे पर्दे के अधिकारी, भोजन भजन पैसा यारी, ये तो हे पर्दे के अधिकारी. म्हणजे काय? भोजन एकांतात करा, पडद्याच्या पलीकडे. पडदा याचा अर्थ पडदा. एकांतात करा. भोजन भजन नामस्मरण एकांतात. पैसा एकांतात मापा. बँकेत आठवतंय का? स्वतःला जरा आठवा. तुझी चाललेला असतो, अगदी इकडे घेतात लोक. मग ती माळ करत असताना एवढं असतं का? दोघांच्याही संख्या सारख्याच आहेत ना, 100 आणि 100. ते 108. 108 म्हटले 8 धरायचेच नसतात. का धरायचे नसतात? कारण हा गेला तो गेला याच्यात 8 निघून जातात. संख्या 100च धरायची असते. मग जेवढं 100 माळ, ती माळ होताना जेवढी एकाग्रता पाहिजे तेवढी असते का हो? जय राम जय राम जय जय राम. काय बुवा कधी आला? श्रीराम जय राम जय. काय कुठली गाडी मिळाली? श्रीराम जय राम जय. पाऊस आहे का तुमच्याकडे? काय चाललंय? आपणच आपल्या धर्माची टिंगल करत असतो. आपणच. काही गरज नाहीये. म्हणून भोजन भजन पैसा आणि यारी, यारी म्हणजे प्रेम, हे सगळं एकांतात पाहिजे. म्हणून सदा जो आपल्याला दिलेला देव आहे का सदा? खरंच तो काय आहे? तो संपणार आहे. म्हणून समर्थाने शब्द काय दिले बघा? सदा देव. जो सदा देव आहे, सदा देव काजी जिजे देह ज्याचा. जो सदा देव आहे त्याच्या कार्यात आपला देह झिजवायचा. मग सदा आणि नित्य याच्यात थोडा फरक आहे, तो बघायचा. म्हणजे पूर्वंगवास, ज्यांनी देह झिजवलाय त्यांचं चरित्र बघायचंय. सदा काय आहे? तर सदा श्वास आहे. आहे ना? आहे ना? सगळ्यांनी हो म्हणा. कीर्तन होईपर्यंत तरी आहे. कीर्तनानंतर माझी गॅरंटी नाही. पण तो सदा जो श्वास आहे ना, तो सदा आहे. मग नित्य काय आहे? तर नित्य भोजन आहे, उपासना आहे. जे सदा आहे ते नित्य आहेच. पण जे नित्य आहे ते सदा झालं तर? नित्य काय म्हटलं मी? भोजन. ते जर सदा झालं तर? आधी 7 चालू आहे, म्हणजे आता ऍडमिट होण्याशिवाय पर्याय नाही. काही लोक तर खाण्यात इतके एक्सपर्ट असतात, ते गोड खाण्यात. माहिती ना, आपल्या जुन्या घरांमध्ये सगळं ऐकायला मिळतं. अरे आमच्या काळात 50 जिलेब्या खायचं. अरे पण कधी असं नातवंडांना सांगितलं का ही उपासना आम्ही केली हो एवढी? हे सांगणं गरजेचं आहे का खाल्लंय ते सांगणं गरजेचं आहे? काही तर लोक म्हणतात हे तोंड इथे असतं तर बरं झालं असतं. म्हणजे किती खायचं इथपर्यंत आलं. नित्य जे आहे ना ते सदा नाही ना होऊ शकत. सारखंच खात बसतो. म्हणजे बुवाने 1 पोळी खाल्ली तोपर्यंत ठीक आहे, 2 पोळ्या खाल्ल्या की माणसासारखा जेवतोय. त्याच पोळ्या बुवाने 10 खाल्ल्या तर माणूस आहे का राक्षस आहे? त्याला काय भस्म्या झालाय का काय? म्हणजे बाहेर गेल्यानंतर कसं राहावं, किती खावं, या सगळ्यावर ज्या मर्यादा असतात त्याला कीर्तन असं म्हणतात. बोलण्यावर पण मर्यादा लागतात, खाण्यावर पण मर्यादा लागतात. खातच बसलाय नाही चालणार, बोलतच बसलाय दिवस नाही चालणार. जे सदा जे आहे ते सदा तसंच राहू द्यावं, तो तसाच आहे. कारण आम्ही त्याचं एकच वर्णन ऐकलंय, राम मोदक खातो, दुसरं काही केलंच नाही त्याने आयुष्यात. मोदक खाण्याशिवाय दुसरं काही केलं नाही का? त्याचे पराक्रम नाहीत का हो? गणेश पुराणाचे 2 खंड आहेत, त्यांनी काही केलंच नाही का हो त्याच्या आयुष्यात दुसरं? मग मुलांना या कथा सांगायला नको का? जसं की लोकमान्य टिळकांच्या बाबतीत एकच कथा आहे. काय सांगितलं लहानपणी? हा बस,
मी शेंगा खाल्ल्या नाही, मी अरे दुसरं काही केलंय की नाही त्यांनी त्यांच्या आयुष्यात. म्हणून लोकमान्य टिळकांचा आम्ही कित्ता गिरवत बसलो, तो कित्ता घेतला आणि आडकित्या घेतला का लोकमान्य सुपारी खायचे हो, आम्ही पण खातो. अरे वा, अरे पण त्यांनी जे कार्य केलं ते बघा की. अहो यांनी भगवान परशुरामांना सर्टिफाईड केलेलं आहे. म्हणजे यांची ताकद काय असावी. शिवांनी जेव्हा सांगितलं महादेवांनी, अरे या रामाला म्हणजे परशुरामाला मला परशु द्यायचंय, जरा याची परीक्षा घे थोडी, युद्ध कर. लगेच नाही झालं, 7 दिवस युद्ध करत बसले ते. आणि 7 दिवस झाल्यानंतर बाबांना सांगितलंय सर्टिफाईड द्या परशु. या कथा सांगायला हव्यात ना मुलांना. म्हणून आपल्याला जो देह मिळालाय तो सदा असलेल्या भगवंताच्या कार्यात झिजवणं, मग राष्ट्र कार्यात झिजवा, धर्म कार्यात झिजवा. मग सदा राम नामे मध्ये नित्य वाचा ते करा. नाही देह झिजवणं शक्य, रामनाम तर घ्या. रामनाम घ्यायला कोणी थांबवलंय. आमचे महाराजांनी एका प्रवचनात फार सुंदर म्हटलं, सासूबाईंना आवडत नाही म्हणून सुनबाई नाम घेत नाही. कसं चालेल. महाराज म्हणाले, अगं तू मनात घे ना, मनात ना कोणी थांबवलंय तुला घ्यायला. आणि सगळीकडेच काही 6 सासवा नसतात, त्या सिरियल मध्येच असतात. 1 सून आणि 6 सासू, हे सगळीकडे नसतं. 1 सासूला चालेल, मनात न घे ना. मग रामनाम घ्यायला आपल्याला अडकाठी आहे का खरंच कोणाची सांगा बरं. नाही ना. ना आपल्याला आपले घरचे अडवू शकत, ना आपल्याला बाहेरचे अडवू शकत, ना समाज सांगतो की तुम्ही घ्यायचं नाही ना. नाही शक्य. डॉक्टरांनी असे कसं सांगितलं नामस्मरण करू नका, नाही ना सांगू शकत. आपल्याला रामनाम घ्यायची भीती का. घ्यायचं बिंदास. राम नाम ज्याचे मुखी तो नर धन्य तिन्ही लोकी. रामनाम अखंड चालू पाहिजे. सदा राम नामे मध्ये नित्य वाचा. स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा. आपण आपला स्वधर्म सांभाळा. आपण काय स्वधर्म. समर्थ म्हणाले, साधी सोपी व्याख्या दिली समर्थाने. साधी साधी सकल धर्मांमध्ये धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म. सोपं सांगितलं. सकल धर्मांमध्ये धर्म कुठला श्रेष्ठ आहे तर स्वरूपात राहणं. आपण आपल्यात राहणं. आपण आपल्यात कधी असतो का. आपण लोकांची चिंता करतो, हे काय म्हणतील. आता जर मी भजनाला टाळी वाजवली तर मला समोरचे काय म्हणतील. जर मी आता माळ हातात घेतली तर माझी नातवंड मला हसतील. गरजच नाही ना. आपण आपल्यात राहावं. याचा अर्थ बाजूचा आलाय त्याच्याशी बोलायचंच नाही का. आताच्या काळात मान द्यायचा एक वेगळा प्रकार आलाय. काय. कमीत कमी हातातला मोबाईल बाजूला ठेवला तरी बात झाली. म्हणजे ते येऊन बसलेत हा आपल्या ह्याच्यावरच. तो मोबाईल बाजूला ठेवला तरी खूप खूप झालं. मान द्यायची एक नवीन पद्धत आहे. मग स्वधर्म स्वरूपात राहणं कायम. आणि स्वरूप काय आपलं तर आनंद हे आपलं स्वरूप आहे. तो आनंदी आहे हो. गणपती आला ना नाचत गेला. आता आला ना जवळ. तो ज्या आनंदात येतो की नाही आपल्या घरात. लोक विसर्जनाच्या दिवशी त्याचं मिरवणूक जास्ती भजन करतात आणि म्हणतात पुढच्या वर्षी लवकर या. अरे येताना त्याचं भजन करा. तो येतोय घरात. जाताना कसले त्याला भजन करत नेताय. येताना त्याचा आनंद आहे बाबा देव घरात येतोय. हे कधी करणार. ही संकल्पना जी आहे ना देव आपल्या घरात येणं किती मोठी होईल. आज आपण त्याच्या दारात आहोत. महिनाभराने तो आपल्या दारात असणार आहे. किती फरक आहे. आणि देव दारात येतो तेव्हा कोणी असं म्हणतं का नको आज गणपती नको आणायला. काही लोक त्याचा पूजा करायला त्याच्यावर अभिषेक करायला इतकी आसुसलेली असतात त्याची तयारी करायला. आणि काही लोक पत्ते कधी खायला मिळतील ह्याच्यासाठी आसुसलेले असतात.
कारण गणपतीत पत्त्यांचा डाव नाही बसला तर गणपती नाखुश होतो. रात्र रात्रभर कोणी जागरण करून भजन नाही, पत्ते मात्र त्याच्याच समोर. काय अजून हिंदू धर्माची टिंगल व्हायची बाकी राहिली? आपण आपल्या धर्माचं तेवढंही पालन नाही करू शकत. म्हणून स्वधर्मेची चाले सदा. कसा पाटील तसा नव्हे, उत्तमाचा. उत्तम स्वधर्म सांभाळावा. आणि असं जर केलं तर जगे धन्य असं आपल्याला स्वधर्म सांभाळला तर दास सर्वोत्तमाचा होता येईल. असं कोणी केलं, स्वधर्म कोणी सांभाळला, चरित्र भागात बघूया. पूर्व पद्यात पूर्व श्लोकात समर्थ आपल्याला सांगतात, सदा देव काळजी शब्द माहिती आहे, एकदा फक्त सांगतो. मंगल मूर्ती विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा. आता हे शब्द आहेत. आज ज्याच्या दारात उभे आहोत त्याचं थोडंसं नाम गाणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने दुरित नाशना कृपा करा हेही आवश्यक आहे. त्यामुळे एक त्यांचा गजर आणि आपल्या मोरया संस्थानाच्या आपण साधारण जवळपास आहोत, त्यामुळे त्यांचंही स्मरण होईल. मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा.
श्रीनाथ भगवान की जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती। ज्येष्ठ शुद्ध द्वादशीला या मुलाचा जन्म पुरंदराला झाला. सगळीकडे आनंदी आनंद झाला. का तर छत्रपतींना मुलगा झाला. जिजाबाई तर प्रचंड आनंदात होत्या. आणि आता या मुलाचं नाव काय ठेवावं एकंदरीत प्रश्न उभा राहिला. शिवाजी राजांचं म्हणणं होतं काय ठेवूया आईसाहेब नाव. जिजाबाई पटकन म्हणाल्या संभाजी. नाव ठेवायचं संभाजी आणि हाक मारायची शंभू. शिवाजी राजे म्हणतात आईसाहेब एकंदरीत संभाजी नावाची मागचा इतिहास लक्षात घेता परत हे नाव ठेवूया का हो. कारण जिजाबाईंचा एक थोरला पुत्र त्याचंही नाव संभाजीच होतं. तोही अशाच एका युद्धात मारला गेलेला होता. आणि त्याच बरोबरीने दुसरा इतिहास असा शहाजी राजांचे चुलत भाऊ यांचंही नाव संभाजीच होतं. ते तर अफजल खानाकडून मारले गेलेले होते. तर आता हे नाव परत ठेवावं का. कारण एकंदरीत संभाजी म्हणजे हा शिवाचा अवतार शंभू. आणि शिवाला कायम स्वरूपी त्याचं राहणं काय आहे त्याच्या नशिबाला काय आहे तर जे पुष्पदंतकार वर्णन करतात स्मशाने श्वा क्रीडा स्मरहर पिशाच्या सहचरा. याच्या नशिबाला कायम स्मशानच आहे हो. त्यामुळे हे नाव परत ठेवावं का असा प्रश्न आला खरा. पण जिजाबाई नावाचं जे रसायन या महाराष्ट्राला मिळालं महाराष्ट्र काय भारताला मिळालं ते एक वेगळंच रसायन. आपल्यासारखा माणूस विचार करतोय एकदा प्रयोग झाला फेल गेला आता बाबा परत नको करायला. एकदा पुरणपोळी फेल गेले मला येतच नाही हो. म्हणजे काय आता कोणी यांच्याकडे मागू नका कारण त्या आधीच सांगणार मला येत नाही. आपण काय करतोय एकदा फेल गेलं परत नाही. फार प्रयोग गोवांवर एकदा करून बघा. यांना अनुभव जास्ती आहे. बाहेर जेव्हा आम्ही फिरतो गोवा आज तुमच्यासाठी दुधी हलवा केलाय वा पहिल्यांदाच केलाय हो. समजून जायचं गोवाचा नंबर पाहिला कसा झालाय ते सांगा हो. आता गोवाचं काय बाबा खायला मिळतं होच म्हणणार. पण जिजाबाई नावाचं रसायन या नावातच सगळं आहे मुळात. जी म्हणजे जिवंतपणा, जा म्हणजे जागतेपणा, बा म्हणजे बाणेदारपणा आणि ई म्हणजे ईश्वरार्पण बुद्धी. अशा या चार युक्त असलेल्या जिजाबाई त्या म्हणाल्या शिवबा नाव संभाजीच ठेवायचं. आणि ठेवलं नाव संभाजी. आणि जिजाबाई म्हणाल्या शिवबा अरे हा पुत्र संभाजी नाव ठेवल्यावर एखाद वेळेस वेगळा काहीतरी पराक्रम करेल काहीतरी वेगळं त्याचं आयुष्य असेल. आणि ही तो श्रींची इच्छा भवानीच्या जर मनात असेल याचं नाव संभाजीच असावं तर आपण काय करणार आहोत. आणि त्याच्या नशिबाने त्याने नाव कमवावं. म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र चारित्र्य अभ्यासताना त्यांनी फारसं सारखं आबासाहेब असं करायचे आबासाहेब ते म्हटलेले आहेत पण सारखी वडिलांची कीर्ती सांगत नव्हते. कारण वडिलांची कीर्ती सांगतो तो एक मूर्ख. सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख. मी नाही म्हणत समर्थ म्हणतात मूर्ख लक्षण.
आणि बाहेर हेच चाललंय की नाही, जो सारखी वडिलांची कीर्ती सांगतोय, आम्हाला चोरले, आम्हाला चोरले, आमच्या यांना चोरले, आमच्या यांना चोरले. मी नाव काही घेत नाही बघा, तुम्हाला कळलं तर बघा, नाही तर होऊ. तो एक मूर्ख. अरे तुझं काहीतरी आहे की नाही. म्हणून समर्थांनी आत्ताच सांगून ठेवते, जे शेवट पत्र लिहिले संभाजी महाराजांना ते फार सुंदर आहे. समर्थांच्या आयुष्यातलं शेवटचं लिखाण. आणि समर्थांनी एकच ओळ महत्वाची लिहिले, याहून करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष. अरे तुझ्या वडिलांनी खूप करून ठेवले, पण याहून करावे विशेष. पण संभाजी नाव ठेवलं. सगळं चांगलं होतं, पण जसं जसं वय वाढतंय, 2 वर्षाचे असताना 2 मोठी संकट आली आणि ती भयंकर होती. त्यातलं एक संकट असं की अफजल खान आपल्या वडिलांवर चाल करून आलाय, म्हणजे महाराष्ट्रावरच. हे पहिलं संकट होतं. आणि दुसरं संकट, शंभू राजांची आई सईबाई या अत्यंत अत्यवस्थ आजारी पडल्या. ना त्यांना उठता येत होतं, ना अन्न जात होतं, काहीच करता येत नव्हतं, ना उशिरा होता येत होतं. पण आपल्याला वाटेल 2 वर्षाच्या पोराला काय कळतं. 2 वर्षाच्या पोराला जे कळत होतं, कळतं, ते काही वेळेला आपल्या मोठ्यांनाही कळत नाही. तो सारखा बिचारा आई आई आई, काय होतंय तुला, काय होतंय तुला. सईबाई सारख्या सांगायच्या, शंभूबा काही नाही रे, काही नाही, बरं वाटतंय मला, बरं वाटतंय. आणि आता अफजल खानाच्या स्वारीवर छत्रपती निघणार. एवढ्या जिजाबाईंनी बोलवून घेतलं, राजे सई आजारी आहे, निघताना एकदा तिची भेट घ्या. शंभूबाळाला भेटा. छत्रपती आले, सईबाईंच्या डोक्याशी बसले, प्रेमळ हात डोक्यावरून फिरला, जाग्या झाल्या. अहो आलात, निघालात काय. सईबाई म्हणतायत, राजे यापूर्वी प्रत्येक युद्धाला जात असताना आपल्याला मी ओवाळलेला आहे, आता नाही होत ताकद, ना उठू शकत, ना बोलू शकत जास्ती वेळ. पण एक विनंती करते. काय विनंती. शंभूला आपल्या पोटीच टाकते. एक लक्षात ठेवा राजे, याच्या पुढे त्याला ओरडताना, मारताना, बोलताना एक कायम लक्षात ठेवा, तुम्हाला आई आहे, त्याला आई नसेल. ते आई विना वाढणारा पोर असेल, त्याला बोलताना कायम विचार करा. तुम्हाला काही त्रास झाला तर आई साहेब आहेत, जिजाबाई आहेत, तुम्ही त्यांच्या कमरेला घट्ट मारून, मिठी मारून रडू शकताय. पण शंभूकडे आता आई नसणार आहे, एवढी फक्त प्रार्थना. आणि शिवा म्हणाले, अगं सई काय होतंय तुला, काही होत नाही तुला, तू चांगली राहणार आहेस, तू संभाजीला सांभाळ, शंभू बाळाला तू सांभाळणार आहेस. नाही हो, आता ते शक्य नाही, एवढं मात्र लक्षात ठेवा. आणि सईबाई पटकन म्हणाल्या, अहो आपलं मूल मोठं होताना मी माझ्या डोळ्यांनी बघतीये. राजे म्हणाले, अगं शंभू तर अजून 2 वर्षाचा आहे, कुठलं मूल मोठं होतंय, काय सईबाई बोलल्या हो. राज, आपलं स्वराज्य नावाचं मूल मोठं होताना मी बघतीये, माझ्यात अडकून राहू नका, आपण निघा.
अफजल खान स्वराज्यावर चाल करून आलेला आहे, त्याला थांबवणं हे तुमचं कर्तव्य आहे, तो तुमचा स्वधर्म आहे, तुम्हाला जाणं आवश्यक आहे, निघा. आणि सईबाईंचा निरोप अक्षरशः हृदयावरती दगड ठेवून छत्रपतींनी घेतला. मात्र तिथून जे सुटले, पण थोड्याच दिवसात वार्ता आली, सईबाई निवर्तल्या आणि दुसऱ्या वर्षी शंभू बाळांचं बालपण संपलं. पण संपेल कसं? जिजाबाई नावाचं रसायन आहे की ते संपणार नव्हतं. आणि अशा काळात आता शंभू बाळाला अगदी जवळ घेऊन, बाळा तुला महाभारत सांगतेय, तुला भागवत सांगतेय, तुला रामायण सांगतेय, अशा सगळ्या कथा जिजाबाई सांगतायत आपल्या नातवाला. महत्वाचं आहे, आपल्या नातवंडांना कुठल्या गोष्टी सांगाव्यात, जिजाबाई सांगतायत. मग आत्ताच्या काळात जिजाबाई नाहीत का? या सगळ्या जिजाबाईच आहेत. माझ्या आजोबा कीर्तनात असं म्हणायचे, बघा पटलं तर बघा, अहो तुम्ही देव माता आहात, कुठे 33% आणि 50% भांडताय? पटलं तर घ्या. अहो देव माता हा जो मान आहे तो काय कमी आहे का? हा जो मान आहे तो किती मोठा आहे. पण आजी रोज या कथा सांगते आणि त्याच्या बरोबरीने आता आणखीन दुसरं सांगायला सुरुवात केली. महाभारत सांगतच होत्या, पण आता शिवभारत सांगायला सुरुवात केली. शिवभारत म्हणजे आपल्या वडिलांच्याच कथा सांगतेय. अरे राजे तुझे वडील अशा ठिकाणी गेले, याला असं केलं, याला असं केलं, अशा कथा सांगता सांगता अहो रक्त उसळाचं नुसतं. पण जसं वय वाढतंय तसं उमाजी पंडित यांच्याकडे शिक्षण सुरू झालं, उत्तम संस्कृत झालं. संस्कृतचे चाहते होते ना, त्यामुळे सगळे जे काय ग्रंथ लिखाण त्यांच्याकडनं झालं ते संस्कृत मधनं झालं. संभाजी महाराज प्रचंड हुशार हो, प्रचंड हुशार. पण काय असतं, जे प्रचंड हुशार असतात, जे प्रचंड ताकदवान असतात, त्यांना सगळ्यांना आयुष्य कमी. त्यामुळे आपल्याला देवाकडे प्रार्थना करायची, दिल्लीत जे आमचे एक मोठं बसलेले आहेत महाराज, त्यांना अजून आयुष्य द्या. कारण त्यांच्याविषयी बरंच काही बाहेर वाईट बोललं जातं. वाईट बोलणं सोपं आहे हो, आहे ना. चांगलं बोलणं अवघड असतं. एखाद्याच्या दुःखात सामील होणं सोपं आहे की नाही? बोला. मेसेज करतो की नाही? हल्ली तो मेसेज, तुमचं असं असं काय घरात झालंय, तुमच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. खरंच शक्य असतं का हो? असो, धरूया एक मिनिटात. दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणं सोपं आहे, पण दुसऱ्याच्या सुखात सहभागी होणं अवघड आहे. केळकर बुवांनी 4 व्हीलर घेतली आहे, होय काय? ऍक्सिडेंट मध्ये पेटेल तेव्हा कळेल. दुसरं काही बोलताच येत नाही का आपल्याला चांगलं? दुसऱ्याच्या सुखात सहभागी होणं अवघड आहे, दुःखात सहभागी होतो. पण शंभूराजे मात्र ते एक एक सगळं शिक्षण घेता घेता अशी काय तयारी दाखवली. आणि जिजाबाईंना कळलं हे रसायन सामान्य नव्हे. याच जरी वसतिस्थान मगाशी म्हटल्याप्रमाणे शंभूचं वसतिस्थान स्मशानेश्वर क्रीडा, पण असलं तरी हा काहीतरी वेगळं करणार. आणि 8व्या वर्षी अजून एक संकट. एकंदरीत जे मी आता सगळं बोलणार आहे शंभू राजांविषयी, ते साधारण PhD चा थिसिस ज्यांनी लिहिलेला आहे त्यांचं नाव आहे आदरणीय कमल गोखले. यांनी PhD केले संभाजी महाराजांवर. त्यांचा एक PhD चा थिसिस शिवपुत्र संभाजी नावाचा हा बाजारात मिळतो. पुस्तक, ग्रंथ. ते ग्रंथच म्हणण्यासारखं आहे, पुस्तक नव्हे, ग्रंथच आहे. तो ग्रंथ मिळतो, त्याच्यातनं हे सगळं बोलणार आहे, काही दंतकथा सांगणार आहे. पण जास्ती बेस कुठला आहे तर शिवपुत्र संभाजी. सिरियल बघितलेली त्याप्रमाणे असं नाही, नसेलच. अहो सिरियल मध्ये असं सांगितलेलं होतं, ते बकरीतनं घेतलंय. आणि बखर हा 4 नंबरचा पुरावा आहे.
शेवट 4थ्या क्रमांकाला पत्र ठेवलेली. आधीचे पुरावे, पत्र व्यवहार या सगळ्यातनं जे काय आलंय ते त्या शिवपुत्र संभाजीमध्ये आलं. त्यामुळे कधी जमलं तर घ्या एखादं ते पुस्तक, ग्रंथ तो विकत द्या, भेट द्या वाढदिवसाला. थोडीशी किंमत जास्ती आहे पण ठीक आहे, जास्ती पानं नाही, 500 पानं आहेत. 500 पानातलं 1 तासात. मुळे 8व्या वर्षी एक संकट असं आलं मात्र. जयसिंग दिलेरी खान दिल्लीचे मनसबदार. जयसिंग दिलेरी खान दिल्लीचे मनसबदार. मोघलशाही राज्यांच्या समशेरीचा आधार. पातळे दक्षिणे मागे घेऊन सेना संहार. गोंधाणा जयसिंग केली खान तो पुरंदर केली. जळजळ्या रणाच्या फेरी युद्धात मुलांनी सजला. जळजळी युद्धात मुलांनी सजला. युद्धात मुलांनी सजला. जळजळी 8व्या वर्षी एक संकट असं आलं. मिर्झा राजा जयसिंग हे आत्ताच्या काळातले असणारे भीष्माचार्य. वय वर्ष 65, ऑन ड्युटी. महत्वाचं आहे हा. कुठे ऑन ड्युटी? सैन्यात. पण असलेली निष्ठा दिल्लीच्या गादीविषयी भयंकर होती हो. म्हणून त्यांना मी शब्द असा वापरला, भीष्माचार्य, की मला वाईट होताना दिसतंय पांडवांचं, पण मी या गादीशी एकरूप आहे, त्यामुळे मी काही करू शकत नाही. हीच अवस्था मिर्झाराची. आणि बरोबर दिलेर खानालाही दिला औरंगजेबाने. का? तर हा मिर्झा राजा जयसिंग जर शिवाजी राजाला मिळाला तर हे दोन जर एकत्र झाले तर इथे माझं काय होईल. त्यामुळे या मिर्झांवर लक्ष ठेवण्यासाठी दिलेर खाना, म्हणजे त्याचा मिर्झा राजांवरही विश्वास नव्हताच, यांचा किती विश्वास पड. महत्वाचं सांगतो, मिर्झा राजा जयसिंग सुद्धा महादेवांचे भक्त आहेत. शिवाजी महाराजांचे पण, शिवाजी राजे पण महादेवाचेच भक्त आहेत ना. आहेत. मग या दोघांनाही भक्तच म्हणायचं आहे का? शिवाजी राजांना आपण भक्त म्हणणार आहोत, पण त्यांना खरंच भक्त म्हणता येतंय का? का? कारण शिवांची मंदिरं पाडण्यासाठी, नीट ऐका, शिवाची मंदिरं पाडण्यासाठी दिल्लीत कोटी लिंगार्चनाचा अभिषेक केलाय. कशावर? शिवांवरच. बाबा तुझीच मंदिरं मी पाडायला चाललोय महाराष्ट्रात, मला आशीर्वाद दे. मग याला भक्त म्हणणार? शिवाजी महाराज स्वतःच काहीतरी घर मोठं व्हावं यासाठी कधीच प्रार्थना केलेली नाही. आता विश्वात्मके देवी कल्याणकरी रामराया जनहित विवरी, या दृष्टीने स्वराज्य उभं राहावं यासाठी प्रार्थना शिवांची चालली. आणि यांची प्रार्थना चालली शिवाचंच राज्य उद्ध्वस्त व्हावं म्हणून. म्हणून राम मंदिर स्थापनेच्या वेळेला अयोध्येचं आत्ता झालं ते, तेव्हा सगळेच भक्त होते का हो तिकडे? काही भक्त तर गेलेच नाही, नाशिकला गेले. ते स्वतःला भक्त म्हणून घेत आहेत. हनुमान चालीसा आता म्हटली, रामरक्षा म्हटली. होते का ते भक्त आहेत का? अरे शिवाचीच मंदिरं पाडण्यासाठी तुम्ही रामरक्षा म्हणताय. कसा राम पाठीशी उभा राहील? पण दिलेर खानाला हादाशी घेतला. लक्षात घ्या, संकट का म्हटलं? 3 लाखाची फौज घेऊन आलाय दिलेर खान आणि मिर्झा राजा. 3 लाख सैन्य आहे आणि बाकीचे जे आहेत ती संख्या वेगळीच आहे. म्हणजे स्वयंपाकवाले, अमुकवाले, तमुकवाले, त्यांच्या सगळ्या सोयी ते वेगळेच आहे. 3 लाख फक्त फौज आले. छत्रपती म्हणतात काय करावं आता? हे तर महाराष्ट्राच्या अक्षरशः सीमारेषेपाशी येऊन उभे आहेत.
आणि मी आता दक्षिण दिग्विजय मोहीम सुरू करणार आहे. काय करावं? कुछ तो करना पडेगा. मग छत्रपतींनी अशी पत्र व्यवहार केले मिर्झा राजाला. मिर्झा, तुम्ही राजे व्हायचे स्वप्न बघा, मी तुमचा दास व्हायला तयार आहे. शिवाजी राजे लिहित आहेत ना, तुम्ही राजा व्हायचे स्वप्न बघा, तुम्ही दिल्लीश्वर व्हा, मी तुमचा दास व्हायला तयार आहे. तुम्ही का त्याची चाकरी करताय? छत्रपतींचे शब्द इतके भयंकर आहेत, त्याच्यातले जबरदस्त आहे. त्याची अशी इच्छा आहे की 2 सिंहांनी एकत्र येऊन भांडावं. हे इंग्लिश पत्र आहे, ते आता इतिहास मंडळात हिंदीचं उत्तम उदाहरण म्हणून अभ्यासासाठी ठेवलेलं आहे. लिखाण, 2 शेर आपस में भिड़ जाए और शुगाल ही जंगल के राजे हो जाए. शुगाल म्हणजे कोल्हे. अरे या कोल्ह्यांना जर जंगलाचं राजा करायचंय, मग आपण का करतो हे सगळं? मिर्झा, अहो तुम्ही मला एकट्याला येऊन भेटा. शेवटचं वाक्य आहे पत्रातलं. मिर्झा म्हणतात एकटं? पण जे जे एकटे भेटले त्यांचं काय झालंय हे आम्ही ऐकलंय. कारण प्रतापगड संग्राम आधी झालेला होता. एकटं भेटणार नाही. छत्रपती सांगतायत, अहो अफजल खान गोष्ट वेगळी आहे, मिर्झा राजा जयसिंग गोष्ट वेगळी. का तुम्ही घाबरता? या ना, एकटे भेटा. आणि महत्वाचं सांगतो मिर्झा, मी शाहिस्ते खानाच्या खिशातून काही पत्र व्यवहार पळवलेत. आता याचा अर्थ चोरी घेऊ नका. त्यावेळेला स्वारी झाली जेव्हा लाल महालावरती, तेव्हा मी सगळी पत्र व्यवहार पण त्याच्यातनं पळवलेत. आणि या पत्र व्यवहारांमधून तुम्हाला कळेल की औरंगजेबाचं खरंच तुमच्यावर प्रेम आहे का काय येते. कारण पत्र व्यवहार खरं बोलत असतात ना सगळं. पण मिर्झा काय राजे ऐकायला तयार नाहीत. आणि शेवटी तह करण्याचं मान्य करावं लागलं. कारण 3 लाख जर फौज महाराष्ट्रात शिरली असती तर आता आपण दिसलो नसतो 100%. पण अशा वेळेला दिलेर खान म्हणाला, शिवाजी महाराज असं करा, तुम्ही औरंगजेबाचे मनसबदार व्हा. ते शक्य नाही, ते शक्य नाही. मी त्याचा चाकर होणं शक्य नाही. पर्याय 8 वर्षाचे शंभूराजे. काय संकट आहे? पुढे कळेल काय संकट आहे. शंभूला 5000 मनसबदार करा, म्हणजे कमीत कमी औरंगजेबाची खात्री पटेल की तुम्ही आमच्या बाजूनी आहात. ठीक आहे. तह झाला. काय तह झाला? उदाहरण म्हणून सांगतोय, 200 किल्ले जर राजांकडे असतील तर 170 किल्ले त्यांना द्यावे लागले. तह झाला. आणि आता राजे म्हणतायत, झाला का तह? नाही ना. दिलेर खान म्हणाला, राजे तुम्ही 170 किल्ले आम्हाला दिले, एक लिखाण झालं. पण जर कोणी किल्लेदार युद्धाला उतरला तर संकट इथे आहे. शंभू आमच्याकडे पोलीस राहील. जर कुठला जर किल्लेदार युद्धाला उतरला तर आधी शंभू मरेल आणि मग किल्लेदार मरेल. हे संकट आहे. 8व्या वर्षी मुलावर हे मोठं संकट होतं खरं, पण कसं बस निभावलं. आणि आता राजे निघणार आहेत. दक्षिण दिग्विजय ही मोठी मोहीम राजांनी काढलेली होती. शंभूला सांगतायत, वय वर्ष 8, शंभू इथून मी आता निघतोय. आपली साधारण 1 लाखाची फौज आहे, त्यातले 80,000 मी घेऊन जातोय आणि 20,000 तुझ्यासाठी ठेवले. तू कुठे राहायचंयस? तू एक दाभोळचा सुभा सांभाळायचंस. हा का? कारण जर रायगडावर जर ठेवलं असतं तर सगळीकडे लक्ष ठेवायला लागलं असतं. काय प्लॅनिंग चाललंय बघा बाप बेट्याचं.
जर रायगडावर ठेवलं असतं तर अख्ख्या महाराष्ट्राकडे लक्ष ठेवायला लागलं असतं, राजधानी सांभाळायला लागेल. पण एकाच ठिकाणी का ठेवलंय, तर सुभा का दिलाय सांभाळायला हे सांगण्यासाठी होतं फक्त. पण फक्त तुला दिलेर खान आणि मिर्झा राजे यांच्यावरच लक्ष ठेवायचं. मी इथून निघणार आहे आता, त्यामुळे पुढील 1.5 वर्षात मला युद्ध नकोय महाराष्ट्रात, एवढं फक्त सांभाळ. वय वर्ष 8. शंभूबाळ मी निघतोय, आजीला भेटायला जाशील, रडायचं नाही. चल रडायचं नाही आजीला भेटायला जाताना. आणि लक्षात ठेव काय महत्वाचं, मिर्झा राजे जयसिंग तुझे आजोबा आहेत आणि दिलेर खान काका. तेवढंच लक्षात ठेवलं होतं. बुद्धिमत्ता वरिष्ठ प्रचंड. आणि आले देवीच्या समोर. देवीला साकारत आई पोर तुझ्या पदरात घालतोय 1.5 वर्षासाठी, लक्ष ठेव. अनाथ निर्गुण प्रगटली भवानी, अनाथ निर्गुण प्रगटली भवानी, अनाथ निर्गुण प्रगटली भवानी. मोह महिषासुर वदनला, मोह महिषासुर वदनला. त्रिविध पापाची करावया धारणी, त्रिविध पापाची करावया धारणी. भक्ताला कोणी पावसी निर्वाणी, ऐसा भोगवा भोगवा मागे, ऐसा भोगवा भोगवा मागे. सारुनी माळ मिळाला, हात बोलाचा खेळा नाही. अरे भेदार हितवारी सीमी जाईन, ऐसा भोगवा भोगवा मागे, ऐसा भोगवा भोगवा मागे, ऐसा भोगवा 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 मागे, ऐसा भोगवा भोगवा मागे. जगदंबा माता की. आईला सांगितलं, आई बाळाला पदरात घे, लक्ष ठेव. छत्रपती निघाले. शंभूबाण बरोबर रामचंद्र पंत आहेत. काय बोलायचं वेळ आलं, काय निर्णय घ्यायची वेळ आले तर त्यांना विचारून घ्यायचा. कळलं कळलं की महत्वाचं सांगितलं हो. काका आहेत बरोबर, क्रॉस करताना त्यांचा हात धर असं घरून निघताना सांगितलंय, पाठही केलंय. पण मी हुशार, काका राहिला तिकडेच, हा आधीच. पण संभाजी राजाने ते वाक्य जे होतं ना ते फार महत्वाचं. आणि आले हो, छावणीत आले. आता एकंदरीत पूर्वीचा रिवाज आल्याबरोबर, हो शेवटी मिर्झा राजे, जरी ते त्याच्या आत्ताखाली तो माणूस म्हणून प्रचंड मोठा हुशार आहे. आता हे मुजरा न करता तसेच वाक्य काय मगाच आठवा, नमस्कार करतो हा आजोबा, नमस्कार करतो हा दिलेर खान काका. दिलेर खान म्हणाला, मी एका वाक्यात आपली विकेट काढली, याचा आजोबा केलाय, माझा काका केलाय, आता काय पुढे बोलणार, याला मारणार तरी कसा, पुतण्या काका मला वाचवा. सगळ्या पुतण्यांची अवस्था तीच आहे. असो श्रीराम, काकाचीच भीती आहे सगळ्यांना. शंभू आवा. आणि काय सांगायचं या आजोबा बोलण्याचा परिणाम, बाजूला नाही बसवला, मांडीत घेतला. कुछ खाओगे? नाही, कुछ नाही. पुढे बसवलं. दिलेर खान म्हणाला,
संभाजी राजे, मैं ऐसा कहता हूं, तुमच्या वडिलांनी आम्हाला 170 किल्ले दिले, आम्ही जिंकलेत. तेवढ्याच दिमाखीत उत्तर छाती बाहेर काढून, हे 170 किल्ले घेऊन तुम्ही दिल्लीला जाणार? प्रश्न चुकीचा नाहीये. हे 170 किल्ले घेऊन तुम्ही दिल्लीला जाणार काय? दिलेर खान पण सापापला 2 मिनिटं. दिलेर खान म्हणतात, हो हा बोलतोय हा बरोबर आहे. आपण इथनं निघून ही वावटाळी इथेच आहेत की, हे कुठे जाणार आहे? लड़के में दम है. दिलेर खान म्हणाला, दिल्ली हम नहीं जाएंगे, आपको जाना पड़ेगा. मतलब पिताजी ने बताया नहीं आपको क्या? दिल्ली को आपको जाना है. किस लिए? हमारे औरंगजेब बादशाह का 50वां जन्मदिन होने वाला है बड़ा, उसके लिए जाना है आपको. अच्छा ठीक. आणि मिर्झा राजांनी हेच सांगितलेलं, राजे तुम्ही एकदा दिल्लीत जा. औरंगजेब हे आता भारतातलं एक मोठं संस्थान म्हणूया, राज्य करणारा एक राज्यकारभार करणारा राजा म्हणूया, त्याच्याशी एकदा थोडीशी हातमिळवणी करा. का? कारण 50,000 आता मनसबदार झालेला आपला सबूर आहे. त्यामुळे इकडे महाराष्ट्रात नक्की धोका नाहीये. बाकीच्या शायांकडून तुम्ही इथनं गेल्यानंतर तुम्हाला जी चिंता आहे महाराष्ट्राचं काय होईल? शिवाजी राजे म्हणाले, अरे त्या 50,000 मनसबदारीचं तू काय मला सांगतोस? माझी आई जोपर्यंत इथे उभी आहे ना, माझी भवानी खडग घेऊन कोणाची टाप नाही इथे महाराष्ट्रात पाय ठेवायचे. आई जिजाबाई असतील हो. आणि त्या पद्धतीने सगळा प्रवास दिल्लीचा आग्र्याचा सांगणं शक्य नाही. पण आग्र्याला पोचले मात्र हे. आपल्याला आग्र्याचा सगळा प्रसंग माहिती आहे. छत्रपती कसे निसटलेत एवढं फक्त उल्लेख करतो. आत्ताच्या इतिहासकारांनुसार, अभ्यासानुसार शिवाजी महाराज पेटाऱ्यात बसून निसटलेले नाहीत. आत्ताचे बोलते आता अभ्यासाने. का? कारण पेटाऱ्यात बसणं हे राजांसाठी पराधीन होणं आहे. आणि संभाजी महाराज असेच बाहेर पडू शकत होते. कसे? इथून घेऊन ते बाहेर पडले असते, कारण त्यांना बाहेर फिरण्याची मुभा होती. छत्रपती मात्र नजर काही देत होते. पण आत्ताचे इतिहासकार असं म्हणतात की ते भोयाच्या वेशात पळालेले असावे. कारण भोयाचा वेश सँक्शन कोणी केलेला होता? तर मीर बक्षी, जे औरंगजेबाचे कालचे सगळे बक्षी आहेत, वकील आत्ताच्या भाषेत, त्यांनी हा वेश केलेला होता. कुठला? धोतर असेल, कुर्ता असेल, फेटा बांधलेला असेल आणि तोंड झाकलेला असेल, फक्त डोळे दिसत असतील. हा वेश सांगितला कोणी त्या बक्षींना? शिवाजी महाराजांनी. शिवाजी महाराजांनी स्वतःच्या चरित्राने आणि चारित्र्याने एकही पैसा न देता लोकांना आपलंसं केलंय. फार विशेष गोष्ट आहे. जिथे द्यायला हवं होतं मिठाई तिथे दिली थोडीशी, अगदी थोडी थोडी वाटत गेले. पण भोयाच्या वेशात पळालेत. संभाजी महाराजांचं काय करावं? वय वर्ष लहान आहे. आता एक मुद्दा असा येतो की त्यांचं लग्न आग्र्यात जाण्यापूर्वी झालेलं होतं का आग्र्यानंतर झालेलं होतं? हा खूप लोक मोठा वादाचा मुद्दा म्हणतात. लग्न महत्वाचं आहे, पण आग्र्याला जाण्यापूर्वी असेल तर जरा ते शक्य नाही. काय शक्य नाही? कारण वय वर्ष 8 हे त्यावेळेला मुलाचं वय नव्हतं. 11व्या वर्षी लग्न होत होतं. 11 वर्ष मुलाचं वय आणि 8व्या वर्षी मुलीचं लग्न, साधारण हे होतं. संभाजीचं काय करावं? वय वर्ष 8 कुठे ठेवावं? त्रिमल बंधूंकडे ठेवलं मथुरेला. छत्रपतींच्याच अष्टप्रधान मंडळात असणारे मोरोपंत यांचेच नातेवाईक असणारे त्रिमल बंधू यांच्याकडे ठेवलं. संभाजी महाराजांना ठेवलं. विशेष सांगायचं आहे आपल्याला त्यांचा आज. असा हट्टाने गेला, असं रडले नाहीत.
शंभू निघू मी? बाबासाहेब निघा. या शंभूपेक्षा वाक्य आहे का, शिवपुत्र संभाजी मध्ये कमल गोखले लिहितात, या शंभूपेक्षा स्वराज्य महत्वाचं आहे, विशेष स्वधर्म. माझं काय व्हायचं ते होईलच बाबासाहेब, आपण निघा. आणि निघा म्हणजे घट्ट मिठी मारली राजांनी. शंभू, काकांना त्रास देऊ नकोस बरं, आपल्याला इथे नीट राहायचंय. एकदा मी महाराष्ट्रात पोचलो की तुला घ्यायला पाठवतो. आबासाहेब काही घाई नाहीये, सगळं आपलं नीट होऊ द्या, मग मला घेऊन जा, काही घाई नाही मला. वाक्य आहे का, मी 8 वर्षाचा मोठा मुलगा आहे. काय कळलं? कळलं काय? 8 वर्षाचा मोठा मुलगा आहे. 20 वर्षाचा झाला हो, अजून लहानच आहे. 2 मुस्कटात लावा त्याच्या. अरे लहान झाला कोणता आता? 8 वर्षाचा मोठा. आणि निघाल्यावर राजे महाराष्ट्रात येऊन पोचले. वेश घेतलेला होता साधूचा. आईचे बिचारे नेत्र अक्षरशः थकले, वाट बघून थकले थकले थकले. आणि जेव्हा राजगडावरती आले आणि म्हणाले, अहो आम्हाला आई साहेबांचं दर्शन घ्यायचंय, मथुरेतनं आलोय आम्ही, मिळेल का दर्शन? आणि आई साहेब तर बसलेलेच होत्या हो, वाट बघत बिचारा पोराची. आणि धावत धावत आले, आई साहेबांकडे उभे आले, विचार करतायत आई साहेब आता मला माझा शंभू दिसेल की नाही, शिवाजी दिसेल की नाही, काय होत आहे? आणि तेवढ्यात हाक ऐकू आले, आई म्हणून ती हाक मारली. घट्ट पाय धरले छत्रपतींनी. शिवबा तुम्ही? अहो यार असं वाटलंच नव्हतं, कारण तुम्ही गेलेला होतात यमाच्या दरबारात, त्या कंसाच्या दारांमध्ये गेलेला होतात, कसे काय निसटलात? विशेष कोणाचं सांगायचं आहे आज? संभाजी महाराज. शंभू कुठं आहे? शंभू काय पापाचं काळीज असेल हो. शंभू राजांचा काळ झाला. काय झाला? आणि पटकन एक वाक्य म्हणाले, डोळ्यात डोळे घालून, आई साहेब संभाजी राजांचा काळ झाला, आता श्राद्ध करावं लागणार. हे वाक्य कोणासाठी होतं? जे औरंगजेबाचे सगळे बसलेले होते, दूत ऐकून घेणारे, त्याला बातमी देणारे, सूत्रांकरवी. ह्या दूताने ऐकलं, पत्र पाठवलं, अहो ते जथ्थे जे शोधताय, शिवाजी महाराजांना शोधताय, त्या लहान मुलांना शोधताय, त्याला शोधू नका. का? कारण तो मेलाय, त्याचं श्राद्ध चाललंय इथे. औरंगजेबापर्यंत बातमी पोचली, शंभू राजा मेलाय, आता कशाला पहारे? आणि इकडून त्र्यंबक पंतांना पाठवलं, घेऊन या शंभू राजांना आता. पण पाड्यावरती चेकिंग होणारच नाही आता. कुठल्याही चेकपोस्टला लहान मुलगा चेकिंग होणार नाही का? कारण तो मेलाय. आता एक दंतकथा फार सुंदर आहे. त्र्यंबक पंत घेऊन निघाले संभाजी महाराजांना. पुढे चालले, चेकपोस्ट, आणि लहान मुलगा दिसला. तो जो मुख्य अधिकारी होता, तुम्हाला शंभू राजा आहे की? अरे तो मेलाय, त्याचं श्राद्ध झालंय, कशाला ते आता परत उघडतोस? झाले आता त्याचे दिवस भरपूर झाले. मुझे तो लगता है ये है, करो चेक. आणलं, ये कौन है आपका? ये मेरा भांजा है. भांजा, एक थाली में भोजन करो. साधारण आपल्याकडे एका थाळीत फक्त मातृभोजनाच्याच वेळेला साधारण
तेव्हाच असतं. हल्ली काय कोणी कोणाच्या ताटातलं घेतंय, मला पापड नको, तुमचा द्या ना, घ्या हा घ्या. काय आपण काय आपण चालतंय आपण एक थाळीने भोजन करू, कारण एक थाळीत भोजन करणं शक्य नाही. हे भांजा असेल तर उष्ट खाणार नाही. संभाजी महाराज म्हणा ठीक आहे खाता हा, पण संभाजी महाराज म्हणा मला केळीचं पान लागतं, मी त्याशिवाय जेवत नाही. ओके, केळीचं पान आणलं, इकडे भात इकडे भात, काय मध्ये टनेल आहे, टनेल मध्ये पाणी घातलं, हे पान वेगळं हे पान वेगळं, बोला आहे की नाही भांजा भांजा. आणि तिथून जे निघाले, फार दंतकथा काही काही सुंदर आहेत, पण सगळ्यात दंतकथा सांगायच्यात का नाही. आणि रायगडावरती आले मात्र, आणि जसं शंभूला बघितलं आई साहेबांनी, काय आनंद गगनात मावे ना, आनंद गगनात मावे ना. माझं बाळ आलं, आई म्हणजे आई साहेब म्हणाल्या शिवबा याचं खोटं खोटं श्राद्ध केलेलं होतं, आता हा तर जिवंत आहे, याला कसा परत घरात घेणार. शिवाजी महाराज त्यात काय अवघड आहे, खोटं खोटं श्राद्ध घातलं, त्याचं खोटं खोटं बारस, दॅट्स ऑल. संभाजी महाराजांचं त्यावेळेला खोटं बारस झालंय, परत नाव संभाजीच, परत आलाय तो जिवंत आहे. आणि मग वय वर्ष 11 ते जवळजवळ वय वर्ष 17 या 6 वर्षात छत्रपतींचा सहवास लाभलाय संभाजी महाराज. त्यामुळे सगळं जे शिक्षण आहे ना ते खूप मिळालं. म्हणून आपल्या वडिलांकडनं जेवढं घेता येईल ना तेवढं घ्यायचं असतं माणसाने. आणि बघा आपण प्रत्येक जण हेच करत असतो, म्हणजे आईवरचं प्रेम असतंच, पण आपण काय म्हणतो, वडील काय करतात, हो आमचे वडील गिरणी कामगार होते असे सांगणारे लोक आहेत अजून. ते करत होते, त्यांनी खूप कष्ट केलेत म्हणून आम्ही कष्ट करतोय. हे सांगताना काय असतं, अभिमान नसतो, तो आनंद असतो. तर त्यांचे कष्ट बघून आम्ही कष्ट करतोय. पण संभाजी महाराज एक वेगळं रसायन. आणि विवाह पार पडलाय संभाजी महाराजांचा, ही उभय सोयरीक आहे. पिलाजी राजे शिर्के यांची मुलगी जी येसुबाई ती इकडे आलेली आहे की लग्न करून, आणि छत्रपतींची मुलगी गणोजी राजांना दिलेली आहे, म्हणून ती उभय सोयरीक आहे. आपापसातच त्यांनी देवाणघेवाण केलेली आहे. विवाह पार पडला खरा, पण शंभूला वेळच मिळेना हो घरात राहिला, अजिबात वेळ मिळेना. तर एक एक मोहिमा जशा आखल्या जात आहेत तसं एक एक संकट वाढत जात आहे. यामध्ये झाली गोष्ट अशी, औरंगजेबाने असा विचार केला, माझा जो मुलगा आहे मोठा, ज्याचं नाव आहे शहाजादा मोज्जम, ही सगळी नावं लक्षात ठेवायला पाहिजेत, अशी तुमच्यावर सक्ती. ही फक्त मला माहिती आहे तेवढं तुम्हाला माहिती पाहिजे. तर काय घोळ घालतायत मगासपासून त्यांचं त्यांना माहिती, पण कमीत कमी संभाजी महाराज एवढं तरी लक्षात ठेवा. पण शहाजादा मोज्जम जो आहे त्याला मी दक्षिणेत पाठवतोय का, कारण तो संभाजी राजांपेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे. म्हणजे हे जर 12 असतील तर साधारण 22-24च्या आसपास आहे. आणि 20 वर्षाला जी सगळी व्यसनं लागतात, हवी असतात, ती सगळी त्याला आहेत. कोणाला, शहाजादा मोज्जम. जर ह्याला मी दक्षिणेत पाठवला तर असं होईल की संभाजीला व्यसन लागेल ह्याच्यामुळे. त्यामुळे संभाजीला आपलंसं करून घ्यायला मला बरं पडेल, कारण त्याची बुद्धिमत्ता काय, तो जेव्हा इथे आलेला होता ती मी बोलून झालेली आहे. म्हणून औरंगजेबाने एकदा तर त्याला बक्षीस म्हणून त्याच्या गळ्यातली माळ दिलेली आहे संभाजी महाराजांना, बक्षीस म्हणून. त्याची बुद्धी काय माहिती होतं, हा शिवाजी व्हायच्या त्याला आपल्याकडे घेऊया असा त्याचा प्लॅन होता. शहाजादा मोज्जम आला, साधारण एक सुभा दिला जो 15 लाख मोहरांचा होता. रामचंद्र बरोबर आहे, संभाजी महाराजही निघाले. आणि लक्षात घ्या, पुढे 4 ते 5 वर्ष हा शहाजादा मोज्जम इथे राहिला. विशेष काय आहे,
त्या शहाजादाला जी व्यसन होती त्यातलं एकही व्यसन संभाजी महाराजांना लागलं नाही. विशेष काय, तो संस्कृतचा प्रेमी झाला. आम्ही बिघडलो तुम्ही बी नदी बिघडली सागराच्या संगे. संभाजी महाराज स्वतः बिघडले नाही, त्याला बी घडवला. तो संस्कृतचा प्रेमी झाला हो. आणि हे जेव्हा औरंगजेबाला कळलं, रिटर्न टू पॅव्हलिन, हे प्लॅन फेल गेला, आपले सगळं फेल गेलं सगळं, बाबा तू परत ये. अरे तू जर त्याच्याकडे गेलास तर उपयोग काय. आणि सगळं होत असतानाच शंभूराजांचं असं नाव मोठं होतंय 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 आणि छत्रपती आता राज्याभिषेक झाला, पार पडला. यामध्ये छत्रपती म्हणून अभिषेक झाला शिवाजी महाराजांना. राणी म्हणून अभिषेक झाला सोयरा राणींना. आणि युवराज म्हणून अभिषेक झाला संभाजी महाराजांना. इथे भांडण सुरू झालं. इथे भांडण सुरू झालं. फार वाईट प्रसंग होते सगळे. जर राणी मी आहे, सोयरा राणी आहे, तर माझा मुलगा जो राजा राम तो व्हायला पाहिजे ना युवराज. त्याला युवराज पदाचा अभिषेक करायला त्याची आई कुठे जिवंत आहे. जर राणी मी आहे तर माझाच मुलगा झाला पाहिजे. म्हणून मग या युवराज पदावरून त्याला हलवण्यासाठी काय करावं लागेल. इथे सगळं अफवांचं पेर आहे. अफवा सुरू झाल्या. काय, शंभू राजा कायम तर असतो, त्याच्यात दुर्नीत असतो. मग त्याच्यावर सगळे पिक्चर आले. मोहित्यांची मंजुळा, नाशिकच्या कानेटकरांनी एक नाटक लिहिलं गोदावरी, नावच सापडेना शंभूराजांसाठी. काय नाव द्यावं, काय नाव द्यावं या बाईला, हिच्या नादी लागला हे दाखवायला नाव काय द्यावं. आपली नदी कुठली, गोदावरी द्या. इथून सगळ्या अफवा सुरू झाल्या की हा कायम रात्र रात्र बायकांच्या स्तरीत असतो, प्रचंड प्यायलेला असतो. कारण मंत्रिमंडळाशी जेव्हा चर्चा केली, युवराज पदावर जर ह्याला हलवायचं असेल तर काय करायला लागेल, तर युवराज असा आहे हे सांगायला लागेल. हेच एक कारण होऊ शकतं. आणि वाईट बातमी अशी झाली, पुढल्या 10-15 दिवसात राज्याभिषेक होतोय ना होतोय, तो जिजाबाई महासाहेबांचं निधन झालं. आणि आता शंभूराजे विचार करतायत, मी पन्हाळगडावरती आहे, माझी आई गेलेली आहे, जिचं माझ्यावर प्रेम होतं ती आजीही गेली, आबासाहेब कायम स्वारीवर राहणार, मग माझं काय होणार. पण सोयरा राणींनी जिजाबाई गेल्यानंतर आणखीनच वाटेल तसं बोलायला सुरुवात केली की याला युवराज पदावरनं हटवा, कारण हा बायकांच्या नादी लागलेला आहे. किती अफवा बोलावं त्यांच्याविषयी. लक्षात घ्या, महत्वाचं वाक्य या सगळ्या चरित्रातलं असं की बाहेरची मंडळी केव्हा बोलतात. उदाहरणार्थ मला काहीतरी बोलायचंय तुम्हाला वाईट, बोलणार नाही तुम्ही, मी उदाहरण म्हणून सांगतो. तुम्हाला काहीतरी माझ्याविषयी बोलायचंय वाईट, तुम्ही केव्हा बोलणार, जेव्हा घरातली माणसं तुमच्याविषयी बोलतात. घरातली माणसं जेव्हा वाईट बोलतात तेव्हा बाहेरचे म्हणतात घरातलेच वाईट म्हणतात, मग आपण का चांगलं म्हणा. म्हणजे या सगळ्याचं मूळ कुठे होतं, तर सोयरा राणी. इतक्या भयंकर अफवा पसरवल्या की या सगळ्यामध्ये छत्रपतींना एक मोठा विजयी कार्यक्रम करायचा होता की अख्खा महाराष्ट्र नव्हे तर भारतभर आपली सत्ता व्हावी. या दृष्टीने छत्रपतींनी एक स्वप्न उभं केलेलं होतं 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 पण 3 एप्रिल 1680 खंडग्रास सूर्यग्रहणाचा मुहूर्त छत्रपतींनी घेतला हो घेतला. गेले राजे शिवाजी, गेले राजे शिवाजी
सर्व लोकात भारी सह्याद्री सिंह गेला ढळढळली सर्व भूमा खंडग्रास सूर्यग्रहणाचा मुहूर्त घेतला छत्रपतींनी आणि या जबरदस्त असलेल्या एका सूर्याने या भौतिक सूर्याचा निरोप घेतला. संभाजीराजे त्यावेळेला पन्हाळगडावरती होते. तिथली पत्र ना इथे येऊन देत होते, इथली पत्र ना तिकडे जाऊन देत होते. राजा रामाकरवीच छत्रपतींचा पुढला संस्कार पूर्ण केला आणि मात्र नंतर इतकं त्या अफवांचं पेर पसरलेलं होतं, त्या विषाला इतकी फळं यायला लागलेली होती भयंकर. सोयरा राणेंनी छत्रपती गेल्या बरोबर पन्हाळगडावरती माणसं पाठवली आणि सांगितलं शंभूला पहिला कैद करून इथे आणा. पिलाजीराव शिर्के तेही त्यात होते, ज्यांचं आत्ता नाव कायम सारखं सारखं घेतलं जातंय की नाही, तेही होते. अनाजी पंत ते तर वरती जामच त्यांना उचक्या लागत असतील, ते होते. आणि इथून ही सगळी मराठी फौज निघाली, पन्हाळगडावरती आली. संभाजी राजांना बातमी सांगितली गेली मात्र आणि आता त्यांना अटक करायला आलेत खरे, पण पिलाजीराव आणि हंबीरराव मोहित्यांनी डाव फिरवला आणि काय केलं तर पटकन सांगितलं संभाजी महाराज या मराठी फौजेकडून आमचा मुजरा स्वीकारा. राजे म्हणून आलेले होते अटक करायला, पण दोघांनी डाव फिरवला. सगळे मावळे यांच्या बाजूने उभे राहिले आणि तिथून जे निघाले, आता असं म्हटलं जातंय ते प्रचंड तापट होते. त्याबद्दल वाद नाही. ते आले राजगडाबरोबर, आल्याबरोबर त्यांनी जे जे सगळे मंत्री याच्यात सामील होते त्या सगळ्यांची कत्तल केली? बिलकुल नाही. होतं ते मंत्रिमंडळ पुढे 8 महिने तसंच होतं. फक्त बाळाजी औजी चिटणीसांना मारलं हे चुकीचं झालं. त्यांना हत्तीच्या पायाखाली पाली सुधागड इथे दिले गेले, त्यांची समाधी आहे. ते चुकीचं झालं तर त्यांचं अक्षर होतं फक्त त्याच्यात ते सामील नव्हते. पण ह्या सगळ्या मंत्रिमंडळांच्या घरांवरती मात्र चौक्या लावल्या, पहारे लावले. दुसरं महत्वाचं असं त्यांच्याविषयी बोललं जातं, इतके तापट होते की स्वतःच्या आईला सावत्र म्हणजे सोयरा राणींना त्यांनी आल्याबरोबर भिंतीत चिडून मारलं. आता रायगडावर मी इतक्या वेळाला गेलोय, त्या गाईडला विचारलं अशी कुठली भिंत आहे का रे बाबा यांना मारल्याची? तो नाहीच आहे अशी कुठली भिंत, तर कुठून वाटणार? सोयरा राणी मेल्याचे विष खाऊन मेल्याचे 4 पुरावे आहेत. लक्षात घ्या, बखर 4 नंबरचा पुरावा आहे, तो कधी धरायचा नसतो फारसा. आधी पत्र व्यवहार आणि हे सगळं बघायला लागतं, त्याच्यात गेल्यात. पण राजा रामाला खूप याने त्रास दिला असं म्हणतात. बिलकुल नाही हो. राजा रामाला फक्त त्यांनी नजर कैदेत का ठेवला की याला हाताशी धरून आणखीन कोणी फितुरी करायला नको, या दृष्टीने राजा रामाला जवळ ठेवला. आणि पुढे जाऊन अजून सांगतो, जेव्हा यांचं युद्ध मुख्य सुरू झालं, 9 वर्ष संभाजी महाराज लढत होते. या 9 वर्षात संभाजी महाराजांनी येसूर आणि माईसाहेब आणि राजाराम महाराज या दोघांकडे फक्त व्यवहार ठेवलेले होते. सही आणि शिक्का राजा रामाचा चालत होता. या अर्थाने आहेत तर होते, आता वाईट नाही, तापट आहेत खरे. बघा बघा बघा, समर्थच त्यांच्याविषयी लिहित आहेत. अरे बाबा, समर्थाने एवढं सगळं मोठं पत्र लिहिलं, त्यातली एकच ओळ वाचलीस का? त्याच्यात काय लिहितं समर्थ? मागील अपराध क्षमावे, कारभारी हाताशी घ्यावे, त्यांचे अपराध सोडून दे. हे महत्वाचं नाही का? ते लक्षात घेतलंय. आणि त्याच्यात शेवट म्हणतात जे मगाशी म्हटलं, याहून करावे विशेष तरीच म्हणावे पुरुष. या दृष्टीने संभाजीराजे आता दिलेर खानाला फितूर होते काय, या एका फक्त गोष्टीचा विचार करूया. शक्य नाही करणं, हे चरित्र खूप मोठं आहे. पण खरंच ते दिलेर खानाला फितूर होते का, याचा फक्त विचार. कारण त्यांची फितुरी आणि अफवा किती उगाळावं.
त्या राजाने काय कार्य करून ठेवलं हे महत्वाचं आहे. जसे शिवाजीराजे गेले, या दिलेर खानाने परत एकदा महाराष्ट्रात पाय रोवण्याचं ठरवलं. अजिबात फितूर नव्हते. का फितूर नव्हते? पत्रव्यवहार. ज्या वेळेला संभाजी महाराजांना सांगितलं गेलं तुम्हाला आता पुढे सगळं सांभाळायचं, सांभाळतो, या पद्धतीने त्यांनी सगळी आखणी सुरू केली आणि मध्येच त्यांच्याकडे जायचा विचार केला. काय विचार केला? जरा शत्रू कसा हे बघून येऊया. याला आपल्या भाषेत गनिमी कावा असं म्हणतात. हे ज्यांना कळत नाही त्यांनी आपली बुद्धी तपासणं खरंच गरजेचं आहे. आपण खरंच भारतीय आहोत का? भानाम बुद्धी. म्हणून गीतेमध्ये सारखं अर्जुनाला भारता म्हणतायत. भानाम बुद्धी. जो बुद्धीमध्ये रत असतो तो भारतीय असतो, जो बुद्धी घाण टाकतो तो भारतीय धन्यवाद नाही. आणि या दृष्टीने दिलेर खानाकडे अजून कुठे फितूर झाले का? तर बिलकुल फितूर झालेले नाहीत. कोणालाही ते फितूर झालेले नाहीत. त्याने इतकंच सांगितलं, अहो आमचे आबासाहेब आत्ताच गेले, त्यामुळे त्यांनी सगळी जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे. एकदा तिथलं नीट झालं की परत येतो. आता ह्या वाक्याला फितूर म्हणणार ना? कसं फितूर म्हणणार त्याला? ना ते फितूर झाले ना शत्रूला कधी मिळाले, शक्यच नव्हतं. अहो शेर सिवा का बच्चा था, असं काय शक्य असेल? पण यात झालं असं एक गोष्ट अशी लक्षात घ्या. छत्रपती गेले 1680 साली. 1680 साली गेले आणि 81 साल ते 89 साल 9 वर्ष. आता सगळे सांगून ठेवतोय, 9 वर्ष संभाजी महाराजांनी जवळ 126 युद्ध केलेत. कुठेही माघार नाही. 126 युद्धात, ज्यांचा काल आपण जयंती उत्सव साजरा केला आहे, बाजीराव, थोरले बाजीराव, त्यांचंही तेच हो. आणि माणसं असतील जरा डोळ्यासमोर आणा तर त्यांना. आणि आपल्यापेक्षा जरा परदेशी लोक संभाजी महाराजांविषयी काय बोलतात ते ऐका. एक फ्रेंच माणूस आहे, त्याचं नाव आहे अबॅ कॅरे. जरा विचित्र आहे, अबॅ कॅरे. या अबॅ कॅरेने एक आठवण लिहिली संभाजी महाराजांविषयी. तो असं लिहितो की संभाजी महाराज जबरदस्त तडफदार व्यक्तिमत्व आहेत, जबरदस्त उंची आहे. आता जे व्हॉट्सअपवर येतं ते खरं मानू नका. 7 उंची होती, 7 फूट उंच, 100-120 किलो वजन. मला सांगा, 100-120 किलोचा माणूस जर खाली पडला तर तो पटकन उठेल का हो? आपण या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर काय विश्वास ठेवतो? फेसबुक युनिव्हर्सिटीवर गरज नाही. ग्रंथ बघा, तडफदार आहेत, हुशार आहेत. महत्वाचं त्यांनी असं लिहिलंय की शिवाजी महाराज त्या काळात बरीचशी महत्वाची कामं संभाजी महाराजांवर सोपवत होते. मग अशा माणसाला फितूर म्हणावं का? की जो बाहेरचा माणूस बाहेरच्या देशातला त्यांचं कौतुक करतो. आणि 81 साली मात्र औरंगजेबाने विचार केला, आता दिल्लीत राहून उपयोग नाही. तो तिथून निघणार त्याच्या आधी त्यांचे एक पुत्र अकबर नावाचे, ते बाबांवर रागावले आणि म्हणाले, मला राज्यावर बसायचंय, तुम्ही बाजूला व्हा. त्यांचं ते परंपरागत चालत आलेलं होतं, बापाला मारावं आणि सिंहासनावर बसावं. मला बसायचं, तो म्हणतो नाही बसता येणार, नाही बसता येणार, मी निघालो. तो अकबर जो निघाला, विशेष ऐका, आपल्याला विशेष आज त्यांचा स्वधर्म सांगायचा. तो निघाला, तो दक्षिणेत आला. संभाजी महाराजांपुढे उभा राहिला, महाराज मला दिल्लीच्या सिंहासनावरती बसायचंय, मदत करा. तुला दिल्लीश्वर व्हायचंय, ठीक आहे. आणि अशा काळात संभाजी महाराजांनी रामसिंगाला पत्र लिहिलंय.
ते लिहिलंय संस्कृत मध्ये. आता त्यांना संस्कृत काय करणार? त्यांना संस्कृत एकच माहिती, ताटम, खरकटम आणि मोरीतम. त्यांचं संस्कृत संपलं. या 3 शब्दाच्या पुढे त्यांची उडी नव्हे. म्हणून त्यांनी पत्र लिहिताना संस्कृतात लिहिलं, आपण त्याचं गाण्यात रूपांतर करूया. आणि हे मी केलेलं नव्हे, आमचे नाना स्वर्गवासी वैकुंठवासी गोविंद स्वामी आपल्यांनी केलेली पद ते संस्कृत मध्ये आपण मराठीत म्हणूया. जर असाल आपण, पत्र लिहिलंय संभाजी महाराजांनी रामसिंगाला. बाबा याला तिकडे आता पाठवतोय, जरा याला बघा, सांभाळून घ्या. कारण ते वावटण निघाले तिकडून 7 लाख फौज घेऊन औरंगजेब निघालाय. जर असाल आपण राजपुती कुळवीर, जर असाल आपण राजपुती कुळवीर, तरी करा विचारा कटरोनी धीर, तरी करा विचारा कटरोनी धीर. मंडपवास मी धावितो आपणाकडे, सुंदरी राज्याची ठेवा आपणाकडे. दिल्लेश्वर करुणी तुम्ही त्याला भागले, औरंग पाठ फिरवील नगरना माझी, दैत त्या करोनी करू आपण रणगारी. जरी असाल आपण राजपुती कुळवीर, असाल आपण राजपुती कुळवीर, तरी कला विचारा नीट करोनी धीर, तरी कला विचारा नीट करोनी. अकबर आला आणि म्हणाला मला दिल्लीश्वर व्हायचं. ठीक आहे, वा. पत्र लिहिलं गेलं आणि सांगतायत संभाजी महाराज त्यांना, रामसिंगाला, रामसिंग तुम्ही ह्याला दिल्लीश्वर करा, पण सूत्र तुमच्याकडे ठेवा, याला भावगं करून ठेवा. हा शब्द महत्वाचा. या सगळ्या चरित्रात शिवपुत्र संभाजी मधला कमलराव गोखले सांगतात, जो औरंगजेबाविषयी संभाजी महाराजांनी लिहिलाय, त्याने सांगितलं या यवनाधमाला, यवनाधम असलेला हा औरंगजेब, याला आपण कात्रीत पकडू, वरून तुम्ही या, खालून आम्ही येतो. असं करून अकबराला पाठवायचंय. कसं पाठवायचं? बंगाल करून पाठवा. त्यावेळेला ऐकून ठेवा विशेष, त्यावेळेला मुंगीर आणि पाटणा ही 2 शहर संभाजी महाराजांनी जिंकलेली आहेत. त्या काळात 9 वर्ष हा माणूस धावतोय फक्त, बस, बाकी काहीही नाही. काय चरित्र असेल. आणि बंगाल करवी याला तिकडे पाठवा, तिकडून हा आता कोण अडवणार मला, आता कोण अडवणार मला, नमाज पढलेला बोलून जा बोल, आला औरंगाबाद शहरा, औरंगाबाद शहरा, कपटाचं जाळ पसरून, हो कपटाचं जाळ पसरून, पकड्याला भरून औरंगजेब बसला की, औरंगजेब बसला की, औरंगजेब बसला. 7 लाख फौज घेऊन निघाला. भयंकर फौज होती आणि औरंगाबाद शहराला आला आणि इतके भयंकर परिणाम केले आपल्या महाराष्ट्रावरती. सगळा बेची राख करण्याचं ठरवलं खरं, सगळं स्वप्नात. आणि सारखं बोलायचा काय, तो संभाजी एकदा भेटला की बघतो त्याला. सगळेजण तेच म्हणायचे, तो भेटला की बरं आहे, तो आपल्या हाताला लागत नाही, हेच सत्य आहे. 9 वर्ष राजे फिरतायत फिरतायत फिरतायत, फक्त देव देश धर्मा पायी प्राण घेतले हाती. या दृष्टीने राजे फिरतायत फिरतायत फिरतायत, सगळं चांगलं चाललेलं होतं. पण येसूबाईंचा भाऊ आणि यांचा मेवणा संभाजी महाराजांचा गणोजी राजे शिर्के आले भेटायला. ताई
राजे तर गेले, म्हणजे शिवाजी राजे. तेव्हा ते म्हणालेले होते, गणोजीला मुलगा होऊ दे, मग सगळा सुभा देऊन टाकतो. आता मला मुलगा झालाय, आता माझं वतन मला दिलं पाहिजे. घरातलीच माणसं ना. येसूबाईंची वाक्य ऐका की थांबूया. येसूबाई म्हणाल्या, दादा अरे त्या माणसाची काय धावपळ चाललीये, कुत्रड चाललीये, तुला माहितीये? येसूबाई आठवण लिहित आहेत, दादा 9 वर्षात या माणसाने जमिनीला पाठ टेकून झोपलेला मी त्याला कधी बघितला नाही. 9 वर्षात रात्री अपरात्री कधीतरी यायचे, नगारे वाजायचे, स्वागत व्हायचं, लगेच स्नान संध्यादी कर्म करून उद्याची तयारी काय हे लिखाण सुरू व्हायचं. असं 9 वर्ष अव्याहत चालू आहे दादा. अरे म्हणाले, मुलगा आम्हाला पण झाला, त्याच्या बारशाला राजे येऊ शकले नाहीत, आम्हीच आमचं बारसं करून घेतलं आणि पुढला शिवाजी म्हणून नावही दिलं. मग ते असे भांडत बसलेत का दादा? अरे तू घरात नाहीस, तूही भांडतोस याच्यासाठी, या वतनासाठी. अरे एकदा औरंगजेब नावाचं संकट संपू दे, मग सगळं आपलंच आहे. ते नाही जमणार, माझं वतन मला मिळालं पाहिजे. आणि या कारभारात ऐकलं नाही. ताई आपण पण जर वतन देणार नसाल, शब्दाला जर पक्के नसाल, तर बाहेर असं बोलावं लागेल की संभाजी महाराज सुद्धा शब्दाला पक्के नाहीत, शिवाजी महाराज सुद्धा फसवतात. घरातलीच माणसं बोलतायत. आणि ताई जर संभाजी महाराज वतन देणार नसतील तर मला औरंगजेबाचं आमंत्रण आहेच. येसूबाई म्हणाल्या, ठरव तुला काय करायचं. मी काय सत्य परिस्थिती आहे सांगितली आणि काय होय सगळं नुसतं एका कानाने ऐकलं, दुसऱ्या कानाने सोडून दिलं. वार्ता पोचली सुद्धा की गणोजी राजे औरंगजेबाला सामील झाले आणि पुढचं वेळापत्रक राजे कुठे कुठे जाणार आहेत हे गणोजीला माहिती होतं. हा थोडा त्रास झाला. गणोजी राजे म्हणाले, शेवटची 5 मिनिटं. आलमगीर, संभाजी महाराज कुठे जाणार आहेत हे मला माहिती आहे. पुढे जाणार आहेत ते मी सांगतो, पण मला एक गोष्ट हवी. काय? मला माझं वतन पाहिजे. दे दिया. अरे दे दिया काय? वतन कोणाकडे? आता संभाजी महाराज दे दिया काय? मला 100 रुपये हवेत. कोणाकडनं? यांच्याकडनं. तुम्ही यांच्या खिशात घ्या, घेऊन टाका. अरे घेऊन टाका, ते पैसे त्यांचे आहेत ना. दे दिया काय? दे दिया. राजे आता राजापूरला न्याय निवाडा करण्यासाठी येणार आहेत. बरोबर जास्त मावळ्या नाहीयेत, संख्या कमी आहे. पकडता आलं तर पकडा. घरातलीच माणसं. आणि गणोजी राजे एक वाक्य बोलले, आलमगीर त्यांना मारू नका. किंवा माझ्या बहिणीचं कुंकू अडकलंय हो, माझ्या बहिणीचं कुंकू अडकलंय, त्याला मारू नका. औरंगजेबाने त्याच्या भाषेत उत्तर दिलं, गणोजी राजे आम्ही फितुरांकडनं बातम्या घेतो, सल्ले नव्हे. मुकर्रब खान पठाणाला आज्ञा दिली. राजे राजापूरला आहेत. जे 9 वर्ष वादळ आपल्या हातात आलं नाही ते यायच्या शक्यतेत आहे. 5000ची सैन्य दिलेलं होतं बरोबर. आणि मुकर्रब खान पठाण जो निघाला, वार्ता राजांपर्यंत येत होत्या. समुद्रकाठी गलबतही ठेवलेली होती की इथून निसटता येईल आपल्याला लगेच. पण मुकर्रब खान पठाण जो 3 दिवसांनी येणार होता, तो आता येऊन राजापुराला वेढा देऊन तयार आहे. का तयार आहे? आपल्याच माणसांनी जवळचा रस्ता दाखवला. जो पन्हाळाकडनं येणार होता त्या मार्गाने, तो जो यायचा होता तो जवळच्या मार्गाने आला आणि 5000 सैन्य उभं राहिलं बाहेर. आणि आता मल्लोजी राजे घोरपडे, संताजी जाधव, जनाजी जाधव, ही सगळी मंडळी. इतकंच नव्हे, कवी कलश जो तिकडे मिळालेला होता तो, त्याच बरोबरीने
ज्या बाळाजी आवजींचा मुलगा जो खंडोबल्लाळ, स्वामी भक्त खंडोबल्लाळ ज्याला म्हटलं जातं, तो ही सगळी मंडळी, तरुण पिढी सगळी संभाजी महाराजांच्या बरोबर आहेत 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 आहेत. मात्र 5,000चा वेढा पडला. आता राजाला पकडायला जायचंय खरं. नेहमीची एक ट्रिक करायची. काय करायची? इथून एक जोरदार अत्यंत वेगाने बाहेर पडायचं, अत्यंत वेगाने. संभाजी महाराजांचं चरित्र हे की अत्यंत वेग, अत्यंत वेग. त्यामुळे त्या वेगात बाहेर पडायचं. पण बाहेर पडत असताना आपण त्याच्यात नसायचं. शत्रूला हुल द्यायची, हुल. म्हणून एक 200-300 माणसं मावळे घोड्यावर बसले. धाक दिशेचे वादळ निघून गेलं. ते 5,000 वाटलं संभाजीराजा पळाला. पळाला म्हटल्यावर ह्यांनी घोडे सिद्ध केले, निघणार. आपलीच माणसं खोटी हो. आपल्याच माणसाने सांगितलं, थांबा थांबा थांबा. संभाजीराजे सरदेशांच्या वाड्यातच आहेत. ही तुम्हाला भूल दिली गेली. राजे वाड्यातच आहे. लक्षात घ्या, 600 मावळ्यांपैकी 200-300 जर बाहेर पडले, राहिले किती आता? पण 5,000 सैन्याचा वेढा सरदेसाईंच्या वाड्याला पडला. मात्र इतकी भयंकर परिस्थिती होती होती होती. बल्लोजी राजे या सगळ्यांनी भयंकर प्रयत्न केले, पण ते प्रयत्न अयशस्वी झाले. आणि राजांचा फटका लक्षात घ्या. जसं त्यांना इकडे पकडलंय साखळ दंडाने, ते पकडले जात नव्हते. दोऱ्यांनी दोऱ्या टाकून बघितल्या, पण व्हायचं काय? इकडे जे 15-20 असायचे, इकडे जे 15 रात शेतीचा असा फटका बसायचा. हे 15 या भिंतीवर जाऊन आपटायचे, हे 15 या भिंतीवर. तिथे सगळ्यांच्या पुण्यतिथ्या. आणि सगळे म्हणतात की आता दोरीने याला पकडण्यात अर्थ नाही, याला साखळ दंडाने पकडा. म्हणून साखळ दंड टाकले गेले. तरी हा माणूस काय आवरे ना हो. 100 लोकांना आवरे ना. पण जेव्हा 100 लोकांनी हट्ट पकडला, तेव्हा मुकर्रम खान पठाण म्हणतोय, यही है शेर शिवाजी राजा का बच्चा छावा. काय ते तेज, काय ती ताकद, काय ती बुद्धिमत्ता. आणि बहादूरगडाला निरोप गेला, आम्ही संभाजी राजाला पकडलाय, घेऊन येतोय. आणि औरंगजेबाने सांगितलं त्याला हत्तीवर बसवा, त्याला विदूषकाची टोपी घाला, त्याचा मुकुट काढून टाका, त्याला लहान मुलांचे कपडे घाला. आलमगीर पराक्रम ईश्वरदासांनी लिहिलेलं एक पुस्तक आहे, आलमगीराचे पराक्रम. त्याचं हिंदी नाव आहे आलमगीर नामा. सेतू माधवराव पगडींनी त्याच्यावरती भाषांतरित केलेलं पुस्तक आहे आलमगीराचे पराक्रम. त्याच्यात ते लिहित आहेत, ईश्वरदास लिहित आहेत की जसा संभाजी राजाला पकडला, तसा आमच्या माणसांनी त्याच्यावर थुंकायला सुरुवात केली, त्याच्यावर विष्ठा टाकायला सुरुवात केली, त्याला शिव्या द्यायला सुरुवात केली. का? आता सिंह पकडला गेलाय. ते लोखंडी सगळं होतं, पण राजे ताकदीचे होते हो. आणि औरंगजेबाने काय केलेलं माहितीये? त्याची जी छावणी होती ना, ती तोकडी केलेली होती. तोकडी, दरवाजा त्या छावणीचा तोकडा केलेला मुद्दाम. का? हा माझ्या पुढे असा वाकून आत येईल, मग मी त्याला बोलेन, रहना दो राजाजी, झुकने की जरूरत नहीं है. सगळी वाक्य पाठ. संभाजी महाराजांना हत्तीवरनं उतरवलं गेलं. साखळ दंड बांधलेले होते. जेवढ्या संभाजी महाराजांनी वेदना भोगल्यात, तितक्याच कमी कलशनी भोगल्यात. आणलं गेलं आणि राजांच्या लक्षात आलं की दार तोकडं आहे. जगदंब जगदंब जगदंब. राजांनी काय केलं? गुडघ्यात वाकले. गुडघ्यात वाकून तसेच आत शिरले. यांनी जी वाक्य पाठ केलेली होती तशीच. आता बोलणार काय? 9 वर्ष जे वादळ हातात लागत नव्हतं, तो इकडे जातोय तिकडे जातोय तिकडे जातोय इकडे, त्याला काही बोलायला सुचे नाही. आणि कवी कलश पटकन म्हणाला, राजे देखो 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 देखो, तव तेज निहार के तखत त्यजो औरंग. अरे राजा, तुझं तेज बघून तो औरंग्या पण खाली उतरला रे. त्याला सुचत नाहीये काय बोलावं या माणसापुढे. आणि औरंगजेब पटकन म्हणाला, संभाजी, धर्म बदललास तर सगळ्या सुविधा तुला देऊ, तुला राजा करू, अमुक करू तमुक करू.
आणि धर्म बदल हा शब्द ऐकला मात्र आणि संभाजीराजे चौताळले. हा खाडीलकरांनी लिहिलेला पोवाडा आहे, हा सुंदर आहे. मला नको धर्म तो तुझा, मला नको धर्म तो तुझा, तुझा काकाचा तुझा बापाचा, मला एक रामचंद्र प्रभू, मला एक गोमाता तुझा. मला नको धर्म तो तुझा, तुझा बापाचा तुझा काकाचा, मला एक रामचंद्र प्रभू, मला एक गोमाता तुझा. सांभाळ तोच एक करणार, सांभाळ तोच एक करणार. तुझ्यासारखी कैक भूगवती, तुझ्यासारखी कैक भूगवती पडतील मकुनवती. राही सांभाळ देव करणार, राही सांभाळ देव करणार. पुन्हा येईन जन्म घेऊन, पुन्हा येईन जन्म घेऊन, तुझी मान करायची ना ओल्या कोकऱ्या हात बंदी न तुझा देहाला, तुझा देहाला. दखन के सूबेदारी अभी दिए जाएंगे ऐसी बात मत करो मुझसे. दख्खनच्या सुभेदारीचं काय सांगतोस तुम्हाला? तुझ्यासारखे कैक औरंगजेब आमच्या भावाने पायाशी तुडवलेत. काय सांगतोस? पण 15 फेब्रुवारीला अटक झाली मात्र राजाला पुढचा 1 महिना भयंकर होता, भयंकर होता. तापलेल्या तव्यावर राजाला उभं केलं जात होतं. ते सांगताना आम्हालाही जीवावर येत असतं, पण शांत भाग आहे. तापल्या तव्यावर उभं करणं, 2 हात असे वरती बांधून ठेवणे, की जितका त्रास होईल तितका त्रास त्याला दिला जात होता. नख उपसायचं, त्या वेदनेतनं तो बाहेर पडत उद्या दुसरं नख उपसायचं. एवढंच नव्हे, चिमटे गरम करायचे आणि त्या शरीरात उपसायचे आणि ते चांबड खास दिशे बाहेर काढायचं. पण जगदंब उदयो, जगदंब जगदंब, कायम माळ मुखाने चालू होती. आणि ते औरंगजेबाला सहन झालं नाही. त्याने त्या कनादीच्या बाहेर उभा होता आणि सांगितलं, याची जीभ हासडून करा. पण ते सहन होत नव्हतं जगदंब म्हणून. आणि तो माणूस आला, चिमटा लावला, सात दिशेने जीभ बाहेर काढली गेली. तो माणूस आपल्या धर्मासाठी डोळ्यांनी म्हणतोय जगदंब जगदंब जगदंब. औरंगजेबाला वाटलं कनादीच्या बाहेर कान लावून उभा होता, हा ओरडेल आता. एकदाही शब्द निघाला नाही, जीभ बाहेर निघून पड. त्या डोळ्यातनं जी सगळी देव धर्म देशाविषयी जे प्रेम दिसत होतं, औरंगजेब म्हणाला याचे डोळे फोडून टाका. म्हणून एक 70 वर्षाचा गृहस्थ चिमटे, ती शेगडी घेऊन आला ज्याच्यात सगळे निखारे होते. आणि तो म्हणाला, काय शब्द आहेत त्याचे, राजाजी राजाजी आप तो बंद कीजिए, ये तन कमाने के लिए क्या करना पड़ता है मुझसे पूछो. आपकी तन इतनी जबरदस्त है, आपकी आंखों में तेज है, ये सलिया मुझे अंदर डालना है, मैं नहीं डाल सकता, आंखें तो बंद कीजिए. जीभ तर हसडले, पण डोळ्याने सांगितलं करा तुम्ही तुमचं काम. आणि डोळे फुटले तरी ह्या धर्माविषयीचं प्रेम नाही हो संपलं, नाही संपलं. आणि शेवट शरीराचे तुकडे 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 केले. दिवस कुठला निवडला? गुढीपाडव्याचा आदला दिवस. का? कारण या हिंदूंचे सण खराब केले पाहिजेत आपण, असं त्याला वाटलं. छत्रपती संभाजी महाराज 11 मार्च या दिवशी अक्षरशः तुकडे तुकडे करून आपल्याच महाराष्ट्रात जवळ असणाऱ्या 2 गावांजवळ तुळापूर आणि वळू
तिथे यांचे सगळे शरीराचे तुकडे टाकले गेले आणि हा औरंगजेब पुढे लक्षात घ्या 1707 साली हा गेलाय, पण पुढे येसुबाई आणि राजाराम महाराज, येसुबाईंचाही पराक्रम महत्वाचा, तसा संभाजी महाराजांनी त्यांच्याकडे सोपवलेलं काम होतं ते अगदी व्यवस्थित राजाराम महाराज सुद्धा करत होते. 1707 सालापर्यंत हा औरंगजेब महाराष्ट्रात राहिला, पण त्याला हिंदूंना फारसा त्रास देता आला नाही. का? कारण जिजाबाईंच्या जागेवर येसुबाई नावाची एक राणी जबरदस्त खड्ग घेऊन हातात उभी होती, त्यामुळे तो पाय रोवाचा प्रयत्न करत होता, या हिंदूंना संपवण्याचा प्रयत्न करत होता, पण ते त्याच्याकडून झालं नाही. पण हा महाराष्ट्र आहे तसाच राहिला, तो आहे तसाच राहिला. सुजला सुफला फल जय शीतला सस्य श्यामला मातरम वंदे मातरम ही जी आपली घोषणा होती, या क्षणापर्यंत हा महाराष्ट्र तसाच आहे. किती औरंगजेब गेले आणि किती अफजल खान निघून गेले, पण आपल्या भगवंताने, आपल्या सद्गुरूंनी आपल्या प्रत्येकाच्या पाठीशी उभं राहून असं काहीतरी कार्य आपल्याकडनं करून घेतलं. त्यामुळे या सगळ्यांचं नाव अजूनही आपण घेतोय. म्हणून संभाजी राजांना आपणा सर्वांकडून एक विनम्र अभिवादन करूया, त्यांच्या चरणाशी मस्तक ठेवूया. का? कारण त्यांच्यासारखी देशभक्ती, धर्मभक्ती, राष्ट्रभक्ती आम्हाला शक्य नाही, पण तुम्ही जे केले तेवढं आम्ही तुमचं चरित्र आमच्या लहान मुलांपर्यंत तरी पोहोचवण्याचा प्रयत्न करू. कुठेतरी त्यांचं रक्त उसळेल आणि परत मला संभाजी राजांना बघायचंय असं कोणाला तरी वाटेल. त्यामुळे त्यांच्या चरित्राला, चारित्र्याला नक्कीच वंदन करूया. छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. काय आहे ते धर्मवीरच आहेत. का आहेत? कारण त्यांनी धर्म सांभाळला. सिरियल साठी नाव स्वराज्य रक्षक केलं, पण हे पुरावे सगळे तुम्हाला देऊ शकतो. आत्ताच एक अंक प्रसिद्ध झालाय RSSच्या मार्फत, त्याच्यात त्यांनी पुराव्यासकट मी लिहिलेलं नाही, ज्यांनी संभाजी महाराजांवर सुद्धा कादंबरी चांगली लिहिलेली आहे त्या पाटलांचाही एक लेख त्याच्यात आहे. त्याच्यात ते असं चांगलं लिहितायत. बाबा हे धर्मवीरच आहेत, स्वराज्य रक्षक नव्हे. त्यामुळे आपण त्यांचा आदर धर्मवीर म्हणूनच करत राहूया. असंच त्यांच्या चरित्राला, चारित्र्याला अखंड वंदन करत राहूया. आज या ठिकाणी सिद्धिविनायक मंदिरातर्फे, या ट्रस्ट तर्फे मला कीर्तन करण्याची संधी दिली, त्याबद्दल सगळ्यांच्या ऋणात राहील. दोन्ही साथीदार उत्तम, दोघांच्याही ऋणात ज्यांनी माईकची सेवा सांभाळली त्यांनाही धन्यवाद. सगळ्यांनाच धन्यवाद देतो. काही चुकलं असेल तर ते माझं आहे, ते चांगलं असेल ते माझ्या गुरूंचं आहे. म्हणूया आरती करत भैरवी आणि आरती. सदा देव काळजी सदा नामनामी अनित्य वाचार सुरमेची चाले सदा उत्तमाचा शोधास सर्वोत्तमाचा सर्वोत्तमाचा सर्वोत्तमा